तू परम कृपाळा श्री तुकाराम 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 शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसे बांधिला से तुझेणे अनाथा दीना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतिये दिव्य लोकाशी नेली पुंडलीकवर श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती 1864 क्रमांकाचा अभंग आहे. फळ देठी उनी झडे मग मागुते न जोडे म्हणवनी तातडी खोटी कारण उचिताचे पोटी पुढे चढे जरी हात त्याग मागीला उचित तुका म्हणे रणी नये पाहो परतोनी. पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये पुण्यपावन भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानद्वारा आयोजित तथा वेदांत सत्संग समितीद्वारा नियोजित केलेला प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला आपला हा ज्ञानसत्राचा अष्टादशाह आणि या अष्टादशामध्ये यावर्षी जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं चिंतन आपल्या सर्वांचे श्रीगुरु आदरणीय गुरुवर्य बाबांच्या पवित्र पदकमलाला डोळ्यापुढे ठेवून आपण करत आहोत. अष्टादशाची पहिली सुरुवात स्वामी विद्यानंदगिरीजी आली होती त्यावेळेस आम्ही पहिल्या वर्षाला होतो आणि मग तिथून पुढे सुरुवातच झाली. मग ज्ञानेश्वरी गाथाचाही पूर्वी झालेला आहे. अष्टादशा निळोबरायचा गाथा पंचदशीचा अष्टादशाह असे अनेक अष्टादशाह झाले. भागवताचा अष्टादशाह त्यात तुकोबारायांच्या अभंगाचं आपल्याला आणखीन काही चिंतन घडावं
आणि सध्या तुकोबरायांचं 375वं वर्ष चालू असल्यामुळं आणखीनही आपल्याला तुकोबरायच्या या वर्षाच्या निमित्ताने काही सेवा घडावी म्हणून गुरुरे बाबांनी आणि आपल्या वेदांत सत्संग समितीने हा आरंभलेला उपक्रम, या उपक्रमाच्या पाठीमागं जे जे दिव्य हात आहे त्या सर्व दिव्य हातांच्या चरणी मी मस्तक ठेवतो आणि आपण चिंतनाला प्रवृत्त होऊ. फळ देठी होनी झडे मग मागू ते न जोडे, म्हणवनी तातडी खोटी कारण उचिताची पोटी, पुढे चढे जरी हात त्याग मागेला उचित तुका म्हणे रणी नये पाहू परतोनी. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय कोणत्या काळी कोणती साधना केली पाहिजे आणि कोणत्या काळी कोणती साधना सोडली पाहिजे या बाबतीतलं औचित्य अनावचित्य काही दृष्टांताने देऊन सांगतात. मानवी जीवन जगत असताना माणसाने औचित्य काय आणि अनावचित्य काय हे समजून घेतलं पाहिजे. तुकोबारायची प्रमाण आहे तर तुका म्हणे उचित जाना उगी शिना कशाला. इतर काही शीन वाढून घेण्यापेक्षा माणसाने उचित काय आणि अनौचित काय आणि कोणत्या प्रसंगी कोणतं कार्य उचित आणि कोणत्या प्रसंगी कोणतं कार्य अनुचित या औचित्य अनावचित्याचं ज्ञान माणसाला असलं पाहिजे. अनेक प्रसंगामध्ये त्यामध्ये साधना करत असताना काही साधना ही पूर्व काळात करायच्या असतात आणि काही साधना उत्तर काळात करायच्या असतात. जसं जसं साधक उत्तर साधना करत जाईल, उत्तर साध्य त्याला भेटत जाईल, तशी पूर्व जी बहिरंग साधन आहेत त्यांनी त्याचा त्याग केला पाहिजे आणि अंतरंग साधनाचा कसा अंगीकार केला पाहिजे. तुकाराम महाराज 2 दृष्टांताने सांगतात. फळ देठी होनी झडे मग मागू ते न जोडे. एकदा परिपक्व झालेलं फळ, त्या झाडाचं जे देठ आहे त्या देठापासून ते झडे आपोआप गळून पडतं. फळ आपल्यापर्यंत येण्याच्या 2च प्रक्रिया, ते काय आहे तोडून आणणे, काय आहे झडणे. तर इथं झडणे लिहिलेलं आहे, तोडणे नाही लिहिलेलं. फळ आपल्या प्रक्रियेनेच होऊन झडलेलं आहे. मग मागू ते न जोडे. आता जर ते फळ आपण परत जोडण्याचा त्या वृक्षाला प्रयत्न केला तर ते जोडलं जाऊ शकत नाही. पहिला दृष्टांत. पुढे एक दृष्टांत येणार आहे. तसं परमार्थ करत असताना म्हणवनी तातडी खोटी कारण उचिताची पोटी. कोणत्याही गोष्टीचं औचित्य आणि अनावचित्याचा विचार पोटी म्हणजे अंतःकरणामध्ये धरला तरच त्याला कारण म्हणजे साध्य गाठता येतं. ते साध्य गाठत असताना मात्र तातड करणं, कोणताही दुराग्रह करणं, वेग धरणं हा मात्र खोटा आहे म्हणून तुकोबाराय सांगतात. म्हणजे ह्या दृष्टांताचा आणि सिद्धांताचा मेळ कसा घालायचा आपण तो शेवटी पाहू. पुढे चढे जरी हात त्याग मागेला उचित. हात पुढे चढणे हा एक वाक्प्रचारच घेतला पाहिजे. हात पुढे चढणे म्हणजे उत्तर साध्य प्राप्त होत जाणे. हात पुढं चाललेला आहे म्हणजे उत्तर साध्य साधक गाठत चाललेला आहे. त्यावेळेस मागची जी साधना आहे बहिरंग साधना, त्या बहिरंग साधनेचा त्याग मागेला उचित. त्याचा त्याग मागील बहिरंग साधनाचा त्याग करणे हे उचितच आहे. आणि एकदा तो पुढं चालला का त्याने मग परत मागं फिरून पाहण्याची गरजच नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे रणी नये पाहू परतोनी. जसा रणांगणातला शूर पुढे जातो पण मागं परतून पाहत नाही, त्याप्रमाणे साधकाने हे 2 दृष्टांत आहेत, पहिल्या चरणातला आणि शेवटच्या चरणातला. ह्या 2ही दृष्टांतातून एक दिसतं आहे की अंतरंग साधना एकदा साधकाच्या हातात आली का बहिरंग साधनाविषयी तातडी धरणं हे त्याचं खोटेपण आहे. आपण तुळशीमाळ घालण्याच्या अगोदर जागरण करत होतो, दिवट्या घालीत होतो, असे नको तिथं जात होतो. एकदा चतुर्थी धरीत होतो, रविवार धरीत होतो, कोणी आमुष्यासुद्धा धरणारी माणसं आहेत या मृत्यू लोकात, असो पौर्णिमा धरत होतो. तर अशी ही बहिरंग साधना आहे. पण एकदा आता तुळशीमाळ घातली आणि बघ पंढरीरायाची वारी करायला लागलो, आता काकडा भजन करतो, सगळी ही अंतरंग साधना आहे पांडुरंगाच्या जवळ घेऊन जाणारी. तरी नाही बा माझं ते 5 पायऱ्या चढायच्या राहिल्याच बा, यावर्षी जागरण राहिलंच बा, ह्या बाबतीत तातड करणं ही खोटी. हे तसं हा भंग असाही लावलेला आहे की जोपर्यंत साध्य गाठता येत नाही तोपर्यंत तातड करणं खोटं आहे. पण पहिला आणि शेवटचा जर दृष्टांत पाहिला तर मागच्याचा त्याग सांगितलेला आहे आणि साधकाने पुढं जायचं सांगितलेलं आहे. त्याग मागेला उचित इथंही स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढे चढे हात. साधकाला आता पुढचं साध्य भेटत आहे, मग त्याने अंतरंग साधनाकडेच ध्यान दिलं पाहिजे, बहिरंग साधनाकडे ध्यान दिलं नाही पाहिजे. व यावर्षी जागरण घालायचं राहून गेलं, मग खाल्ल्याळीच्या बाईच्या अंगात येतं तिने सांगितलं की बा तुम्ही आता ते पांडुरंगाचे पाय धरल्यामुळं जागरण काय घातलं नाही त्यामुळं तुम्हाला असं आडवं आलं. हे त्या बाईने आडवं आणलं, खंडोबाने नाही आडवं आणलं.
खंडोबालाही माहिती की आता हे हेड ऑफिसकडे चाललेले आहेत. ज्याची पंतप्रधानाशी ओळख झाली त्याने गावातल्या सरपंचाला रामराम नाही घातलं तरी चालायला गे महाराज. पंतप्रधान सगळ्या योजना राबवून देऊ शकतो. तसं म्हणून तातडी खोटी. मागची साधनं करण्याची जी तातडी आहे आता ती खोटी ठरेल. कारण उचिताचे पोटी, औचित्याचा विचार जर पोटी म्हणजे अंतःकरणामध्ये असेल तरच पुढचं कारण म्हणजे साध्य साधता येईल. हा एक अर्थ सगळ्या दृष्टांताच्या आणि तिसऱ्या चरणाच्या आधारे. किंवा मग पुढची साधना प्राप्त झाली नाही, पुढचं साध्य प्राप्त झालं नाही आणि तोपर्यंतच मागची साधना सोडायची जर तातड करत असेल तर तेही खोटं आहे. कारण न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो असं. परंतु बाकीची जी 3 चरणं पाहिली तर मग मात्र बनवणी तातडी खोटी. मागची साधनाचा आग्रह धरण्याची जी तातडी आहे ती मात्र खोटी आहे असं दिसतं. जसा अर्थ आपल्याला वाटत तसं घ्यावा. आगी देखोनिया सती अंगी रोमांच उठती, हातो नवे उपदेश सुख अंतरी उल्हास, वित्त गोताकडे चित्त न घाली न रडे, आठवणी एका उडी घाली म्हणे तुका. या अभंगामध्ये ध्येयवेडा साधक तो कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या उपदेशावरून त्या साध्याने वेडा झालेला नसतो. त्याच्या अंतःकरणातच त्या साध्य गाठण्याविषयी तो तत्पर होऊन वाटचाल कसा करतो. एका सती मातेच्या दृष्टांताने हे सांगितलेलं आहे. एखादी पतिव्रता माऊली सती तिने तिच्या आईच्या कुळाचा त्याग केला, बापाच्या कुळाचा त्याग केला आणि आपल्या मालकाच्या कुळाचा स्वीकार केला. सांडोनी कुळे दोन्ही प्रियाशी अनुसरे कामिनी. मग तिने एवढा त्याग केला आहे त्या आपल्या मालकासाठी आणि त्या मालकाच्या पदकमनाला डोळ्यापुढे ठेवून जन्मभर वागली. आणि दुर्दैवाने काय कोण जाणे पण शेवटच्या काळामध्ये पतीचं अगोदर गमन झालं आणि त्या मागं राहिल्यानंतर तिची माऊली आहे तर ती माऊली पतीला डोळ्यापुढे ठेवूनच अग्नी प्रवेश करते. सतीचे पतिव्रतेचे 3 प्रकार श्री गुरु मारुती बाबा पाठात सांगायचे. पहिली पतिव्रता जिने भ्राताराच्या वर्तमाने. जोपर्यंत पती जिवंत आहे तोपर्यंतच ती जिवंत राहते. पती गेला हे कळालं का तिचे प्राणोत्क्रमण आपोआप होतात. याबद्दल श्री गुरु मारुती बाबा सांगायचे की आम्ही सद्गुरू धोंडा महाराज आणि त्यांच्या पत्नी आम्मा यांचं आम्ही पाहिलं. ज्यावेळेस महाराज आधी गतप्राण झाले पण आम्मांना कोणी सांगितलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस आम्मांना कोणीतरी सांगितलं की काय गडबड चालली त्यांनी विचारलं. त्यावेळेस सांगितलं महाराज पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. लगेच त्यांनी सगळे सौभाग्यवतीचे अलंकार घातले, कुंकवाचा टिळा लावला आणि महाराजांच्या चरणाजवळ मस्तक ठेवून आपोआप गतप्राण झाले. असं एक उदाहरण श्रीगोंदा तालुक्यात येळपण्याला बिघडलेलं आहे. तिथे एक दादा महाराज होऊन गेले बघा. गिरमकर का काय आडनाव होतं. ते एखाद्या गावात ते जेवल्याशिवाय मालकीन जेवत नसायची. हे जुन्या बायांचं सांगतो. जुन्या मालक जेवल्याशिवाय मालकीन जेवत नसायच्या. ते जर एखाद्या गावी गेले तर त्या काळात फोनची एवढी व्यवस्था नसायची पण ते सांगायचे मी ना 12 वाजता नक्की जेवण. मग ती माऊली 1 वाजता जेवायची की माझे मालक जेवले असतील म्हणून. आणि मालक गेले ही बातमी ज्यावेळेस त्या माऊलीला कळली येळपण्याला तर त्याही माऊलीने देह ठेवला. हे एक असं. आपण जर पंढरपुरात गेलो तर धोंडा महाराजांनी त्यांच्या पत्नींचं दोघांचंही तिथं स्मारक आहे पुंडलिकापाशी. धोंडा महाराजाचं थोडं उंच आहे आणि आईसाहेबाचं थोडं छोटं आहे बघा. ही पहिली पतिव्रता जिने भ्राताराच्या वर्तमाने. जोपर्यंत पती जिवंत आहे तोचपर्यंत ती जिवंत राहते. पती गेला का तिला बातमी कळताच तिचे प्राणोत्क्रमण होते. श्री गुरु मारुती बाबा सांगायचे दुसरी पतिव्रता आठवणी एका उडी घाली म्हणे तुका. ही आजच्या अभंगातली. आणि तिसरी पतिव्रता की जी पती गेल्यानं बातमी जरी कानावर आली तरी ती प्राणोत्क्रमण होत नाही किंवा सहगमन करत नाही पण पतीच्या पश्चात विधियुक्त जीवन जगती. तिसरी पतिव्रता. आता बाबांचं पुढचं एक वाक्य सांगतो. चौथीचा विचार धर्मशास्त्रात सांगितलेला नाही. बाबांचं असं एक शेवटचं वाक्य राहायचं. अशा 3 पतिव्रता त्यातल्या 2 नंबरची ही पतिव्रता आहे. आगी देखोनिया सती अंगी रोमांच उठती. एखादी सती माऊली राहते, पतिव्रता माऊली राहते. आगी देखोनिया आपला पती ज्या अग्नीमध्ये प्रविष्ट झालेला आहे, आपले पतिराज ज्या देवतेबरोबर परलोकाला चाललेले आहेत, मग तिलाही वाटतं आपण पतीबरोबर सहगमन करावं. आणि मग ती आगी देखोनिया अंगी रोमांच उठती. तिच्या अंगामध्ये तिच्या सर्वांगाला शहारे उभे राहतात. आनंद हर्ष उल्हास की जन्मभर मी माझ्या मालकाला पाहूनच वागले आणि आता माझं गमनही मालकाबरोबर राहणार आहे. आणि मग ती कोणाच्या सांगण्यावरून तिच्या अंतःकरणात हा उल्हास निर्माण झालेला असतो. तो अंगभूत असतो. हा तो नव्हे उपदेश. हा काही कोणाच्या सांगण्यावरून कशावरून ती काही प्रवृत्त झालेली नसते. सुख अंतरी उल्हास. पतीबरोबर जाण्याबाबतीत तिच्या अंतःकरणातच
पती सहवासाचं सुख आणि पतीबरोबर गमन करण्याचा उल्हास आनंद तिच्या मनात असतो. ती पाठीमागं लक्ष देत कशी नाही तुकोबाराय सांगतात, वित्त गोताकडे चित्त न घली न रडे. मागं आपले काही बँकेत पैसे आहेत, एवढे डागडागिने आहेत, त्या पैशाकडे ती पाहत नाही. गोताकडे आपले मुलं नातवंड, आपले पाहुणे रावळे सासरचे माहेरचे यांच्याकडे चित्त न घली, तिचं तिळभरसुद्धा चित्त जात नाही. आणि न रडे, ऐहिक भोगाला ती पाहून रडत नाही की आता यांचा मला वियोग होणार आहे. मग काय करते ती, आठवणी एका उडी घाली म्हणे तुका म्हणे एका आठवणी उडी घाली. तुकोबाराय म्हणतात एका पतिराजाला आठवण ती त्या चितेत उडी घालते. ती कोणाच्या सांगण्यावरून ती प्रवृत्त झालेली नसते. या अभंगाला सिद्धांत काय सांगायचा आहे की एखादा साधक कोणाच्या सांगण्यावरून प्रवृत्त होत नाही, त्याच्या आतूनच तो आवाज असतो. याला मनाची कृपा म्हणतात, अंतकरणाची. आपल्या शास्त्रामध्ये जी ईशकृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा, अंतकरणाची कृपा तुकाराम महाराज म्हणतात, बरवे माझ्या केले मने येणे पंथे निघाले. कोणाच्या सांगण्यावरून याच्यावरून मी काय वाटचाल परमार्थाची करायला लागलो नाही, माझ्या आतून आवाज आला पाहिजे. आळंदीत येणारा 2 प्रकारचा वर्ग आहे, एक आणून घातलेला आणि एक पळून आलेला. तर जे पळून आले ना ती खरंच शिकले महाराज, जे आणून घातले ते पळून गेले. असो जे आतून आवाज ज्यांचा आहे ना ती माणसं इथं टिकत येतच महाराज. आणि मग जे घरून पैसे पाठवले गेले, घरच्यांनी रुपये द्यायच नाही आळंदीच्या विद्यार्थ्याला, तू तुपल्या पायावर शिक, मग तो बरोबर शिकतो, त्याला इथं जाणीव राहते शिक्षणाची. असं तसं घरून पैसे भेटले का मग मात्र काही होत नाही. पुढं तुकोबाराय सांगतात, फळ पिके देठी निमित्त वारियाची भेटी हातो अनुभव रोकडा कळो येतो खरा कुडा तोडलिया बळे वाया जाती काची फळे तुका म्हणे मन तेथे सकळ कारण. या अभंगामध्ये मनच कसं कोणत्याही गोष्टीला कारण आहे, सिद्धीला कारण आहे. आपल्या मनालाच हा अनुभव येतो की आपली परमार्थामध्ये साधक दशा परिपक्व झाली आहे की नाही, हा अनुभव आपल्या मनालाच येतो. मनच सांगतं की आपली दशा आत्तापर्यंत कुठं आहे. तुकाराम महाराज जसं म्हणतात, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बाप. हे पूर्व काळामध्ये. आणि उत्तर काळामध्ये मात्र तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगे तुका आता. या दोनही प्रमाणाला बरोबर फळाचे 2 दृष्टांत इथं तुकोबारायांनी दिलेले आहेत. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग हा जर मनाला बोध झाला, गुरुच्या कृपेने गुरुने तो महावाक्याचेनी नावे गुरुकृपेचेनी थावे हात ठेविला माथा हात ठेविला नव्हे थापटीला जायसा. असा जर गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचा बोध होऊन साधकाचं मन एकदा बाधित झालं आणि मग बाधित झाल्यानंतर मग फळ पिके दिठी निमित्त वार्याची भेटी. जसं एखादं फळ एखाद्या झाडाला परिपक्व झालं का वाऱ्याचं निमित्त, नुसती वाऱ्याची झुळूक जरी आली तरी ते फळ आपोआप गळून पडतं. तसं भक्तीने, धर्माने, शुद्ध कर्माने, योगाने, नाना साधना करून साधकाचं चित्त जे परिपक्व झालं आहे, गुरुच्या मुखातून एखादा जरी तत्वमस्यादी महावाक्याचा लाभ झाला तरीही तो साधक वस्तू होणी उठी कवन एकोजो, तो वस्तुरूपाला लगेच कवळ घालतो आणि वस्तुरूप होऊन जातो. फक्त गुरुच्या मुखातून आलेल्या वाक्याची त्याला निमित्त लागतं. जसं इथं फळ देठापासून तुटण्यासाठी फक्त वाऱ्याचं निमित्त आहे, पण हे मनाची परिपक्वता, पूर्वसाधनेने केलेलं जे मन आहे ते परिपक्व असेल तर हा रोकडा अनुभव आपल्याला येतो. हा तो अनुभव रोकडा म्हणजे प्रत्यक्ष. हा प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येतो की हा आपण केलेल्या मनाला जी साधना दिली, आत्तापर्यंत मनाला जी साधनेची पुटं दिली ती खरी होती की खोटी होती, कळो येतो खरा कुडा. हा आपला अनुभव खरा आहे की खोटा हे आपल्याच मनाला कळतं. आदरणीय बाबा सांगत असतात हे सगळं स्वसंवेद्य आहे. ज्ञानी महात्म्याला आपली अनुभूती स्वसंवेद्य आहे, ते त्यालाही त्याची कळते, इतराला कळू शकत नाही. तोडल्या बळे वाया जाती काची फळे. जर मन भक्ती योग आदी साधनाने परिपक्व झालं नसेल आणि आपण जर साध्य गाठण्यासाठी निघालो तर ती कच्ची फळं बळाने तोडली असता. तोडलिया बळे वाया जाती काची फळे, काची फळे बळे तोडलिया वाया जाती. कच्ची फळं जर आपण तोडली, बळाने तोडली तर ती जशी वायाला जातात, कारण ती परिपक्व झालेली नाहीत. आणि म्हणून परिपक्व होणं गरजेचं आहे. तुका म्हणे मन येथे सकळ कारण मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीशे. कारण तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू
84चा मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो हो. या न्यायाने तुकोबराय सांगतात की मनालाच हा सगळा अनुभव येतो की आपलं मन भक्तीने कर्माने योगाने परिपक्व झाले. आता गुरुमुखातून लाभ झाला का रोकडा अनुभव, हा खरा अनुभव. आणि आपलं अगोदर मन परिपक्व झालं नाही, मग तैसे चित्तशुद्ध नाही ते बोध करील काही. मग त्याने मात्र पहिली चित्तशुद्धी करून घेणं गरजेचं आहे. पुढं तुकोबराय सांगतात हलवणी खुंट आधी करावा बळकट मग तयाच्या आधारे करणे ते अवघे बरे. सुखदुःख साहे हर्षामर्षी भंगा नये. तुका म्हणे जीवे आधी मरोनी राहावे. या अभंगामध्ये कोणतंही काम करत असताना, कोणतंही परमार्थ कार्य करत असताना मन कसं भक्कम असलं पाहिजे. अगोदर मनाची भक्कमता कशी महत्त्वाची आहे. तुकोबराय जात्यावरील खुंट्याचा दृष्टांत देऊन सांगतात. जुन्या काळामध्ये मी जातं पाहिलं बरं का, जात्यावर दळतानाही पाहिलेलं आहे. फक्त घोटाळा असा आहे, दळणारी माऊली कधी सासरचं गुणगान गात नाही, माहेरचंच गाती, एवढाच घोटाळा आहे त्याचा. अरे बघ, ती दळणारी जी माऊली आहे ती जात्यामध्ये खुंटा ठेवते आणि नुसता ठेवत नाही, ठोकून पक्का करते. आधी खुंट हलवणी बळकट करावा. तो जो खुंट म्हणजे खुंटा ते ठोकते आणि हलवून पाहते बसला आहे की नाही, पुन्हा ठोकते, हलत असेल तर पुन्हा हलवून पाहते, पुन्हा ठोकते. आणि मग तयाच्या आधारे, मग त्या खुंट्याच्या आधारे करणे ते अवघे बरे. पुढं काय दळण दळायचं असेल ते सर्व करावं. हा झाला दृष्टांत. तसं परमार्थ करत असताना आपलं मन आधी पक्क बांधून घेतलं पाहिजे. मग ते पक्क बांधलेलं मन जरी सुखाचा प्रसंग आला, दुःखाचा प्रसंग आला, आनंदाचा प्रसंग आला किंवा हर्ष उल्हासाचा कसलाही प्रसंग आला तरी त्या मनाला ते मन भंग पावत नाही. तुका म्हणे जाण सुख दुःख ते समान. सुख दुःख साहे हर्षामर्षी भंगा नाही. एकदा सुखाची उर्मी आली किंवा दुःखाची उर्मी आली तरी अंतकरणाला त्याने काही अंतकरणाची स्थिती डोलायमान होत नाही. हर्षामर्षी भंगा नाही. हर्ष आनंद, अमर्ष दुःख याने ते मन भंग प्राप्त होत नाही. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ अशा अंगाने त्या साधकाची साधना चालते. तुका म्हणे जीवे आधी मरून राहावी. तर जीव शब्दाचा अर्थ मन केला तर आणखी चांगला. याकरिता मनाने आधी मरून राहावं. मन एकदा आपल्या त्याने जीवभाव सोडला, एकदा त्याने सर्व बाधित निश्चय करून स्वतः कार्यकारणाच्या प्रपंचाविषयी बाधित निश्चय एकदा त्याचा झाला की आलेले सुखदुःख हे कल्पित आहेत आणि सुखही कल्पित आहे आणि दुःखही कल्पित आहे असं बळकट बन झालं ना, मग तो कितीही प्रवास केला आदरणीय महाराजाच्या बाबतीत त्याला खडकोर आपटलं तरी मरण नाही. वा. 10वे माते सोयी बाळ न विचारिता काही मग त्याचे जाणे निके अंग ओढवी कौतुके नेने सर्पदोरी आगी भलते हाती धरी ती विनते नेणे अनेक काही. तुका म्हणे तुकोबरायच्या अभंगांचं एक वैशिष्ट्य आहे. कधीकधी ते अभंग तुकोबरायला जे सांगायचे त्या पात्राचं नाव स्पष्ट घेतात, पण कधीकधी तुकोबराय अस्पष्ट घेतात. म्हणजे तो अभंग देवाकडे न्यायचा आहे का संताकडे न्यायचा आहे हे आपल्या चिंतकाने चिंतनाच्या दृष्टीने ठरवावं. आता हा अभंग तसाच. या अभंगात फक्त दृष्टांतच आहे, सिद्धांताचं कुठंही नावसुद्धा आलं नाही, देवाचंही नाही, संताचं नाही, कोणाचंच नाही. 10वे माते सोयी बाळ न विचारिता काही. बाळ काही न विचारिता माते सोयी 10वे. जे बाळ असतं ते कशाचाही विचार न करता खाली पुढं खाच खळगा आहे की पुढं दरी आहे की काय आहे, पाणी आहे, कशाचाही न विचार करता. आई जर अंगणात काही काम करत असेल आणि बाळ जर वटेवर ठेवलं असेल आणि आई काही मुगाच्या शेंगा बडवत आहे, कुठं काय असं करत असेल, आताच्या हे जुने दृष्टांत, आत्ताच्या भाषेत बाळ खुर्चीवर बसलेले ना आई मोबाईल पाहत असेल तर ते बाळ आईकडे निघतं. मग ते कशाचं आपण या टेबलवरून खुर्चीवरून खाली पडू असं काही न विचारता ते निघतं. पण मग मात्र ती माऊलीच ह्या सगळ्या गोष्टी जाणते की आता ते बालभावात निघालेले, आता आपणच त्याच्याकडं त्याच्या सर्व योगक्षेमाचा विचार केला पाहिजे. मग त्याचे जाणे निके अंग ओढवी कौतुके. त्याचं निकं कसं होईल, चांगलं कसं होईल हे ती आई मग जाणते. आणि अंग ओढवी कौतुके, मग आई होऊनच कौतुकाने आनंदाने त्या बाळाकडं आपलं अंग झोकावते, धाव घालते. कारण ते येणारं बाळ आहे त्याला काही न्याय अन्याय योग्य अयोग्य हे काही कळत नसतं. नेने सर्पदोरी आगी भलते हाती दोरी धरी. नेने सर्पदोरी आगी इथं थांबायचं. गाथेमध्ये कुठं थांबायचं हे कळालं पाहिजे. वाङ्मयामध्ये वैकुंठवासी आता ते वारलेत बघा किसनबा, त्यांनी एकदा आपल्या घुलेबाबांच्या सप्त्यात सांगितलं होतं, कुठं थांबावं हे जर कळालं नाही तर अर्थाचा अनर्थ होतो. नेने सर्पदोरी आगी इथं थांबावं, भलते हाती धरी.
सर्प आहे, दोरी आहे, आगी आहे, हे काही नेणे भलती गोष्ट असेल ती हाताला धरतं. त्यात एक वाक्य सांगितलं होतं, कुठलं होतं काय वाचण्यात नाही. या वाक्यात जर कुठं थांबायचं हे कळालं नाही तर अर्थ लागत नाही. वानरास पुच्छ 3, हत्ती सदंत 6, श्री सवस्र नाही, सशास शृंग पहा. या वाक्यात कुठं थांबायचं हे जर कळालं नाही तर अर्थाचा अनर्थ होतो. वानरास पुच्छ 3, माकडाला 3 शेपूट असतात. हत्ती सदंत 6, हत्तीला 6 दात असतात. श्री सवस्र नाही, माऊलीच्या अंगावर कपडे नसतात. सशास शृंग पहा, सशाला शृंग आहेत पहा. आता हे वाक्य वरवर पाहता वाटतं सगळं अपसिद्धांत आहे, पण हे खरं सिद्धांत आहे. फक्त थांबायचं कुठं हे कळायला पाहिजे. वानरास पुच्छ 3, हत्ती सदंत 6 हे वाक्य ना तर 3च्या अगोदरच थांबायचं. वानरास पुच्छ, माकडाला शेपूट असतं, इथं थांबायचं. 3 हत्ती सदंत 6, 3 हत्तीला 6 दात असतात. 3 दुने 5, 6 बरं, तर 3 हत्तीला मिळून 6 दात होतात. आता श्री सवस्र नाही तर ते श्री सवस्र इथं थांबायचं. श्री सवस्र माऊलीच्या अंगावर वस्त्र असतं. नाही सशास शृंग पहा, सशाला शृंग नाही पहा. कुठं थांबावं हे कळायला पाहिजे. कुठंही थांबल्यावर नाही लक्षात येते. बरं, नेणे सर्प दोरी आगी, सर्प आहे, दोरी आहे, आगी आहे, हे नेणे भलते हाती तरी. काही लोकांना वाटतं ते दंड आधी असल्यामुळं तिथंच थांबलं पाहिजे. तुकोबाराचे प्रमाणे लटिके वचन नाही देई उदासीन, तर ते नाहीच्या आधी दंड आहे. मी ऐकलेलं सांगतो, ह्या आळंदीतच्याकडे सांगितलं लटिके वचन. साधू कधी कधी खोटं बोलतात आणि त्यांनी बोललं पाहिजे प्रसंगाला धरून. आणि नाही देही उदासीन, आळंदीत फक्त नाव नका विचारू, राहायचं आहे मला काही दिवस महाराष्ट्रात. आणि त्याने सांगितलं नाही देही उदासीन, ते देहावर उदास नसतात, कशाला उदास राहायचं, एवढा सुंदर देह दिला आहे. पण ते तसं नाही, त्या दंडापाशीच थांबलं असं पाहिजे नाही. तो दंड पुढं नेला पाहिजे. हे कळत नसेल तर त्याला दंड दिला पाहिजे. असो लटिके वचन नाही आणि देही उदासीन असा अर्थ केला तर बरं होईल. आणि ते कीर्तन झाल्यावर नेमका जोग महाराज सप्त्यात वैद्य महाराजांनी हाच आपण घेतला धन्य ते संसारी. त्यांनी मात्र ते अन्वय करून सांगितलं होतं. बुवा अन्वय फार सांगायचे. ती विण ते नेणे काही अनिक काही तुका म्हणे. तुका म्हणे ती विण ते बाळ अनेक काही नेणे. ते बाळ त्या आई वाचून काहीही जाणत नाही. आणि ह्या सगळ्या तिन्ही चरणातल्या गोष्टी पाहून ध्रुपदास सांगतात. मग असं हे बाळ आहे ना, मग या बाळाकडं आई होऊनच अंग झोपते. याचा शेवट सार गुरुवर्य कंधारकर महाराजांनी आणि सद्गुरू नथुसिंग महाराजांनी असा दिला आहे की बालभावात असलेला, बालवत या भावात असलेला जो भक्त आहे त्याला हे काही लक्षात येत नाही, फक्त तो भगवंताकडे निघालेला असतो. मग भगवंतच होऊन आता त्याच्याकडे अंग घालतो आणि त्याला योग्य ते सगळ्या गोष्टी देतो आणि अन्याय गोष्टी त्याच्यापासून दूर करतो. भोग द्यावे देवा, त्याग भोगीच बरवा, आपण व्हावे एकीकडे, देव कळेवरी जोडे, योजे यथा काळे, उत्तम पाला कंदमुळे, वंचकाशी दोष, तुका म्हणे मिथ्या सोस. या अभंगामध्ये यथा कालोद्भवाची आपल्याला प्राप्त झालेली सामुग्री, ती सामुग्री भोग्य, भोगता, भोग ही त्रिपुटी विवर्जित होऊन जर आपण भगवंताला दिली तर भोगकालीच आपल्याला अभोग त्यागाचं कसं फळ भेटतं. अच्छा अभंगात तुकोबाराय सांगतात, भोग द्यावे देवा, त्याग भोगीचं बरवा. भोगीचं देवा भोग द्यावे. भोग भोगते काळी जर आपण भोग हे देवाला समर्पण होऊन दिले, कृष्णाशी सकळ गायी घोडे म्हैशी समर्पिले दासी, जीवे भावे त्या करोनी सायास मिळविले धन, तेही कृष्णार्पण केले. ती कृष्णा सगळं कृष्णार्पण केलं. भोगीच म्हणजे संसारातच असताना भोग भोगते काळी देवा भोग द्यावे. हे भोग आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण. या अंगाने जर माणसाची वृत्ती राहिली तर भोगीच बरावा त्याग. भोग भोगतानाच त्याग केल्याचंच आपल्याला पुण्य भेटतं आणि तो बरवा त्याग ठरतो. आपण व्हावे एकीकडे. आपण मात्र भोग्य, भोगता आणि भोग या त्रिपुटीपासून मागं राहावं. ही त्रिपुटी सत्य नसून कल्पित आहे. या भावनेने जर राहिलं तर देव कळेवरी जोडे. बऱ्याच ठिकाणी कलेवरी पाठे. कळेवरी पाठ ज्यांच्या खात्यात आहे ना त्यांनी बी कलेवर असाच अर्थ घेतलेला आहे अर्थामध्ये. तर देहात असतानाच आपल्याला देव जोडू शकतो. म्हणजे संसार करत असतानाच देव जोडण्याची उत्तम युक्ती आहे. किंवा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा. आपल्याला जी कर्म प्राप्त झालेली ती कर्मानेच देवाची पूजा करणं. पूजा केली अपारा तोषा लागी, मग ती पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे प्रसायतया. मग ज्या काळी जे असेल ते उत्तम. योजे यथा काळे उत्तम पाला कंदमुळे. यथा काळे उत्तम पाला कंदमुळे
योजे ते उत्तम यथाकाळे म्हणजे ज्या ऋतुकाळामध्ये जी आपल्याला उपलब्ध झालेली असतील, पाला असेल, कंद असतील, कंदमुळं असतील, ते भगवंताला आपण जर समर्पण केलं तर ते उत्तम ठरतं. त्याच्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण केलं पाहिजे असं काही नाही. एका गावात पाऊस पडत नव्हता म्हणून गावाने ठरवलं महादेव कोंडायचा. लोक देवालाच शिक्षा का देतात कोणास ठाऊक. महादेव आपल्याला कोंडायचं म्हणजे पाण्याने कोंडायचं नाही म्हणजे दुधाने कोंडायचा. मग सगळ्या गावाला घोषणा पुकारली की उद्या कोणीही घरी दूध भाकरीबरोबर खायचं नाही. पाहुणा आला तरी त्याला दुधाचा चहा करायचा नाही, लेकरा बाळाला दूध देत नाही, सगळं गावचं दूध एकत्र करू आणि महादेवाला आपण दूध घालून महादेवाला दुधाने बुडू घोषणा दिली. पण एक म्हातारी आजी होती, तिला 2 नातू होते, पण दुर्दैवाने त्यांची आई वारली होती. मग या बाळांना काय द्यावं तर तिच्या घरी एक गाय होती. त्या गाईचं दूध होतं. दूध काय लिटरभर निघायचं गावरान गायचं. पण ती माऊली काय, आता त्या माऊलीने विचार केला आपलं दुर्बळ परिस्थिती, एवढं दूध भेटतंय, हे दूध जर लहान बाळं आहे तर हे पोषित बाळं झाली पाहिजे, कुपोषित होण्याच्याऐवजी आपण हे दूध बाळांना दिलं पाहिजे. पण गावाने अशी घोषणा केली, पण तरी आपण बाळांना न देता नेणं चुकीचं आहे. सर्व गावाने दूध आणून टाकलं तरी महादेव भरला नाही. पण तिने ते पहिलं त्या बाळांना दूध दिलं आणि फुलपात्र भरच दूध नेलं, महादेवावर टाकलं तर महादेव गच्च भरून मंदिर गच्च भरलं. पाऊसही गोळा झाला आणि अचानक ढग पडायला पाऊस पडू लागला. मग लोक म्हणले आजीबाई आम्ही दूध टाकलं त्यावेळेस मंदिरही भरलं नाही, पाऊस पडला नाही, तुम्ही मात्र उपलब्ध असलेलं थोडंसंच दूध घेऊन आले पण मंदिरही भरलं आणि पाऊस पडला. ते मी यथाकाळ उपलब्ध झालेली सेवा मनोभावे केलेली. तुम्ही काहीतरी फळं डोष्टी पुढे ठेवून केली. मी माझी सर्व यथाकाळ माझ्या बाळांना देऊन ते पुढं आणलं होतं आणि ती माझी उत्तम अशी सेवा देवाला मान्य झाली असावी. योजे यथाकाळे उत्तम पाला कंदमुळे जे आपल्याला उपलब्ध होईल ते त्याविषयी फार अट्टहास म्हणजे घर जाळून सत्यनारायण नाही घातला पाहिजे असं. यथाकाळ जे उपलब्ध असेल ते योग्य देऊन मोकळं झालं पाहिजे. आणि या बाबतीत माणसाची अवंचक वृत्ती पाहिजे. वंचक जर वृत्ती ठेवली काही तर तुकाराम महाराज म्हणतात मग मात्र त्याला त्याच्यात दोष लागतो. वंचकाशी दोष तुका म्हणे मिथ्या सोस. जो अवंचक वृत्तीने असतो त्याला मात्र दोष लागत नाही. पण जो वंचक म्हणजे त्रिपुटी भावावर राहतो किंवा मनात काही हातचा धरून राहतो तर मात्र त्याला दोष लागतो. आणि त्याने केलेला जो सोस आहे, जेवढी आटी आहे ती सर्व मिथ्या ठरते. म्हणून भोग काळीच भोगता भोग या त्रिपुटीहून मागं राहावं आणि भोग काळीच आहे ते सर्व देवाला जर समर्पण केलं तर बघ मात्र त्याला देहातच देव प्राप्त होतं. जनाबाईंचे एक अभंग आहे, भोगकालीच आम्हाला देवाची कशी प्रतीती येते, देवा खाते देवा पिते देवावरी मी निजते. वा, स्वतंत्र परमार्थ करायचीच गरज नाही. त्यातच असताना फक्त अवंचक वृत्तीने जर केला. जगद्गुरू तुकोबारायला भाकरी घेऊन आईसाहेब निघाल्या, पायात काटा मोडला. ही कथा तुम्हाला माहिती. देवाने तो काटा काढला आणि देव आणि आईसाहेब एकामागं एक ते तर भांडण झालं. पुढं देव आणि आईसाहेब ज्यावेळेस तुकोबारायकडे तुकोबारायने पाहिलं, मैपती महाराजांनी फार गोडवाव्या टाकल्या तिथं चरित्रात. मैपती महाराज म्हणतात आज हे अंधार आणि सूर्य एकत्र कसा आला, आमची मंडळी आणि पांडुरंग एकत्र कसे. युती काळात कोणाची युती होईल सध्या सांगता येणार नाही असो. आणि मग बसले आणि एकच भाकरी होती. मग तुकोबाराय म्हणले अगं जे देवाले देवाला जेव घाल. मैपती महाराजांनी तिथं फार दिलं आहे. म्हणले याच्याकडं 16,108 बायका येतात, द्वारकेचा राजा म्हणतो हा, याला कमी काय. तेव्हा आपल्या एका भाकरीवर पडला, तुम्ही जेवून घ्या, तो जाईन रुक्मिणीकडे जेवायला, त्याची बायको नाही त्याला जेव घालायला. म्हणल्या अगं नाही गं, दे जेव घाल. मैपती महाराजांनी गोड संवादलेला आहे. मग आईसाहेबाने अवंचक वृत्ती ठेवून भगवंतापुढं ती भाकरी मांडली देवाने आणि मोकळीच पाठी राहिली. त्या पाठीवर मोकळं पांघरून टाकलं. मैपती महाराज म्हणतात आणि अवंचक वृत्ती, अवंचक देखोनिया वृत्ती असा शब्द आहे तिथं मैपती महाराजाचा. आईसाहेबाने ती वाढल्यानंतर देवाला हात जोडले, तुम्हा योग्य नाही देवा गोड करून या जेवा. आणि देव जेवल्यावर त्या कुरकुली होती ना, म्हणजे तिथं महाराजांचा शब्द कुरकुली त्याच भाषेत सांगायचं. ते कुरकुलीवर पांघरून टाकलो, त्यावर काही माशा येऊन बसल्या. मग भगवंत म्हणले महाराज तुम्ही जेवले नाही. आईसाहेब म्हणले जेवायला राहिलं आहे का, आखच खाऊन बसला तू. म्हणले त्या कुरकुलीत काय आहे का पहा. म्हणले काय आहे, फक्त पांघरून टाकलं आहे. उघडा तर उघडून काढलं तर अवंचक देखोनिया वृत्ती, कुरकुली भरून पदार्थ आले. पंचपक्वान्नाची पदार्थ पाहिले. मग मात्र तुकोबारायला जेव घातलं, देवाने परत पाणी काढलं. असं एकदा तुकोबाराय मैपती महाराजाचा अजून एक दृष्टांत या बाबतीत तुकोबाराय चरित्रात.
तुकोबाराय, संताजी तेली जगनाडी आणि गंगाधर पंत मावळ हे तिघजणं शिखर शिंगणापूरला चैत्रात गेले. तुकोबारायचं गाथ्यात या बाबतीत एक प्रमाण बी आहे. तुका हरिदास तराळ अवघे हाकारी सकळ यारे वंदू शिखरातळ चैत्रमास पर्वकाळ महादेव दर्शने आहा आहारे भाई. गेले खाली, आता गडावर जायचं म्हणजे खाली तळे मालोजी राजाने खोदलेलं आहे ते. आणि मग तिथं स्वयंपाक केला, हे सर्व केलं. आता जेवायला बसणार तिघजणं, 3 पानं वाढून घेणार. तेवढ्या ते कोणीतरी असं फकीर मनुष्य जटाधारी आणि असे सर्व शिवाचे अलंकार लिहिलेला आला. आणि महाराज मला जेव घालाल का? मग हे तिघजणं म्हटले ठीक आहे, आता असं करा तुम्हीच पहिलं जेवून घ्या. आणि तिघांकरता केलेला स्वयंपाक देवापुढं मांडला. आता त्या अतिथीपुढं मांडला तर त्या अतिथीने तिघांचाही स्वयंपाक एकखटीच खाल्ला. काही वारकरी असतेच त्या पठडीचे. आणि मग ते अख्खाच खाऊन घेतला आणि मोकळीच सर्व राहिलं. मग आता बघ फार महादेव तुमचं कल्याण करो, पाणी प्याले पोट भरून निघाले पर्वत शिखराच्या अंगणाशी महादेवाकडे निघाले. मैपती महाराज लिहितात. मग आता संताजी तेली गंगाधर पंत मावळ म्हणले आता आपल्याकडं तर काही सामुग्री राहिली नाही, इथं जवळपास कुठंतरी गाव पाहून त्या गावातून कोथळे म्हणून एक गाव आहे पायथ्याला किंवा पलीकडं राजुरी, या गावातून आपण काही सामुग्री आणून परत स्वयंपाक करू. पण तेवढ्या तुकोबाराय म्हणे त्या करू पहावर त्या याच्यावर माशा गोंगताना दिसतात. तिथंही असाच प्रसंग आहे. त्यावेळेस ते काढला पदर, ते कापड काढलं तर त्याच्यातही भरपूर पक्वान्न होते. मैपती महाराजांनी म्हणजे या रूपाने आज कैलासनाथच जीवून गेले असं तुकोबारायला वाटलं. आणि मग कावडीच्या अभंग म्हणत वर पर्वत चढले अशी एक कथा त्यात आलेली आहे. अवंचक वृत्ती पाहून जिजाबाईने देवाला सर्व दिली, तर ते आईसाहेबालाही भगवंताने भरपूर दिलं. तुकोबाराय, गंगाधर पंत मावळ आणि संताजी तेली यांनाही असाच प्रसंग आहे. पुढं तुकोबाराय सांगतात, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय, संत मंडळी तुमच्याविषयी मी जे शुद्ध बोललो असेल अथवा अबद्ध बोललो असेल, या बोलण्याचा तुम्ही मला क्षमा करा अशी मागणी विनंती आजच्या अभंगात करतात. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, संत मंडळी तुमच्या पायाच्या प्रसादे म्हणजे कृपेने विनोदे काही बोलिलो. विनोदे म्हणजे लढीवाळाने काही बोललो असेल, तुमच्याविषयी शुद्ध बोललो असेल अथवा अबद्ध बोललो असेल. मी लेकरू आहे, बोलेली लेकुरे, हा अभंग सारखाच आहे. वेडी वाकुडी उत्तरे, वेडी आणि वाकुडी. वाकुडी म्हणजे छंदरहित आणि वेडी म्हणजे अलंकार रहित. म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये मी तुमच्याविषयी जे बोललो आहे त्यात काही अलंकाराची नियुक्ती केली नाही आणि काही छंदही नियुक्त केले नाही. वेडे वाकडे बोललो आहे, पण मज क्षमा करणे संती, संत मंडळी मात्र तुम्ही मला क्षमा करा. नव्हे अंगभूतयुक्ती, मी काही शब्दकोश पाहिला नाही, अमरकोश माझा पाठ नाही. मैपती महाराजाच्या बऱ्याच वाव्या आता मी अमरकोश पाठ केला नाही, शब्दकोश पाठ केला नाही, मला रसाचं ज्ञान नाही, अलंकाराचं ज्ञान नाही. नव्हे अंगभूतयुक्ती, माझ्या अंगभूत असलेलं युक्ती म्हणजे कौशल्य सौंदर्य हे माझ्याकडं काही नाही. नव्हे हा उपदेश, मी जे तुमच्याविषयी बोललो हा काय तुम्हाला उपदेश केला आहे असंही नाही. असं नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, मी जे तुमच्या पायापुढे बसून जे काही 4 अक्षरं ऐकली तीच तुमच्यापुढं मांडली. म्हणून उफराटी वचनेही, तुमचंच घ्यायचं पुनसा आपणची पडविजे पढे तरी माथा तुकविजे. या न्यायाने तुमचे बडबडिलो शेष, तुमचंच उच्चिष्ट तुमच्यापुढे मांडलेलं आहे. तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तुका म्हणे जन्मोजन्मी तुमचे कृपेचे मी पोसणे. जन्मोजन्मी तुकोबाराय म्हणतात मी तुमचा पोषित असलेला बाळ आहे, पाल्य आहे आणि म्हणून तुम्ही मला क्षमा करा. बदशुद्ध अथवा अबद्ध काही बोललं असेल ते मला क्षमा करा, माफ करा. जायाचे अंगुले लेता नाही मान, शोभा निधी जन हसविले. घोसळीता ताक कांडिता भोस, साध्य नाही क्लेश जाती वाया. तुका म्हणे नाही स्वतः भांडवल, भकेचे ते फोल बीज नव्हे. ह्याही अभंगात काही पात्र घातलेलं नाही महाराजांनी. फक्त ते स्वतः शब्दावरून कोणतंही कार्य करत असताना माणसाकडं उसणं भांडवल असण्यापेक्षा स्वतःचं भांडवल असावं. मग ते व्यवहारातही असो किंवा परमार्थातही असो. व्यवहारामध्ये एखाद्याला शेती करायची तर त्याने मामाच्या बैलावर शेती नाही केली पाहिजे. भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारो हे सगळं आपलं पाहिजे. मला आपल्या भांडवलावर सगळं केलं पाहिजे. तसं परमार्थामध्ये सुद्धा आपल्या अंगभूत गुणवत्ता असली पाहिजे. उगाच दुसऱ्याचं पाहून तुका म्हणे सांडा देखीचा दिमाग, मोडशीचे दुःख टिंब टिंब फाडी. देखोवेखी केलं नाही पाहिजे. काय आहे ते अंगभूत असलं पाहिजे. उसणं आणलेलं असतं तर ते कसं होतं तुकाराम महाराज सांगतात. जायाचे अंगुले, अंगुले शब्दाचा अर्थ होतो अंगुली म्हणजे बोट, बोटात घातलेली अंगठी किंवा दागिने. ते कसे जायाचे,
जायाचे म्हणजे उसने आणले. उसने कोणीतरी एखाद्याकडून अंगठी आणली किंवा उसने काही अलंकार आणले. जायाचे जैसे लेणे ते अंगावर हे आहाच वाने, या न्यायाने लेता नाही मान. आणि ती अंगठी आपण कोणाची उसने आणलेली हे लोकाला माहिती आहे. आणि ती आपण बोटात घालून जर फिरायला लागलो तर लोक हसतात आपल्याला. शोभा नेदी जन हसविले. तर ती काही शोभा देत नाही, फक्त लोक हसतात. या सिद्धांत या दृष्टांतून असं सांगायचं आहे की काय असेल ते अंगभूत असावं. उसनं अवसान आणलं का ते हसायला कारण ठरतं, त्याची शोभाच होते पुढं झालं तर. बरं, घुसळीता ताक कांडिता भूस, साध्य नाही क्लेश जाती वाया. दही घुसळलं तर काही फळ भेटल. धान्य मिश्रित जर भूस असेल ते कांडलं कुठलं तर काही फळ भेटल. पण ताकच घुसळलं तर त्यातून काय भेटणार आहे महाराज? घुसळीता ताक, ताक किती घुसळलं त्याच्यातून लोणी निघणार नाही, कारण त्यातलं सारा अंश निघून गेलेला आहे, खाली असार ताक असं राहिलेलं आहे. कांडिता भूस, सर्व धान्य झाडून नेलं, खाली फक्त भूस राहिलं. त्याला काही भागात बनग्या म्हणतात. त्या बनग्या ज्या राहिल्या त्या किती कांडल्या तरी काही साध्य नाही, काही साध्य होणार नाही. उलट केलेले क्लेश कष्ट जाती वाया जातात. म्हणून तुकोबाराय सिद्धांत सांगतात, तो का म्हणे नाही स्वतः भांडवल, स्वतःचं भांडवल स्वतःकडं असलं पाहिजे. उसनं आणलेलं काही कामाचं नाही. पुढच्या चरणातही दृष्टांतही आहे, तो एक सिद्धांत केला तर सिद्धांतही करता येतो. भिकेचे ते फोल बीज नव्हे, भीक मागून बीज म्हणून फोलच आणलं. म्हणजे बियाणं आणवायचं होतं. कांद्याचं जे बियाणं आहे ना ते दोन प्रकारे भेटतं, एक घनीभूत आणि एक फोलकट. ते बियाणं ओळखता आलं पाहिजे, त्याला जातीवंत शेतकरी पाहिजे. उगा आमची माती आमची माणसं टी व्हीवर कार्यक्रम करणारे जर शेतकऱ्याला येऊन समजून सांगायला लागले, त्याचा शेतकऱ्याला काही फायदा होत नाही, पण शेतकऱ्याच्या शेव्या खायचा फायदा त्यांना होतो मात्र. बरं, आणि मग ते कांद्याचं जे बियाणं आहे ना बीज, ते जर फोलकट असेल ना ते दिसायला तसंच असते, पण ते पेरल्यानंतर मात्र उगवत नाही. ते एकतर ते उसनं आणलं आहे, त्याच्यात ते फोल आहे, मग ते बीज नव्हे, ते अंकुरित होण्यासाठी कारण ठरत नाही. किंवा दुसरा एक अर्थ ठरतो भिकेचं आणलेलं आहे. आणि आणलं काय? बीज नव्हे, घनीभूत आणलं नाही, फोलच घेऊन आला. मग आणलं एक तर ते घनीभूत आणलं नाही, सगळं फोलकटच घेऊन आला. आणि त्यामुळं त्याचं काही फलद्रूप झालं नाही. झालं तर समाजामध्ये हास्य ठरलं. केलेल्या कष्टाला साध्य तर काही प्राप्त झालं नाही, उलट केलेले कष्ट वायाला गेले. काय असावं ते माणसाचं स्वतःचं असावं. न बोलावे परी पडीला प्रसंग, हाकली ते जग तुझ्या नामे, लटिकेची सोंग मांडीला पसारा. भिकारी तू खरा कळू आले, निलाजिरी आम्ही करोनिया धीर, राहिलो आधार धरोनिया. कैसा नेनो आता करीशी शेवट केली कटकट त्याची पुढे, तुका म्हणे काही न बोलशी देवा, उचित हे सेवा घेशी माझी. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, देवा नुसतं आम्हाला सेवा करून राबू घेतो, एकदा तरी राम घालावा, जय हरी घालावा, दोन शब्द बोलावा. बरं चाललं आहे का? कोणाचं तिकीट भेटलं काय? निदान फोन तरी करा ना. असं काही देवा तुम्ही बोलत सुद्धा नाहीत. मग अगोदरच तर लोक तुझ्या नावाने ठेठ्या करतात. संतांच्या विश्वामध्ये तुझ्या नावाविषयी ठेठ्या आहे, बोलणं आहे, हास्य आहे. सगळा समाज तुझ्या नावाने ओरडतो. तुझ्या नामे जग हाकलिते, तुझ्या नावाने जग ओरडत आहे, रडत आहे, ठेठ्या करत आहे. आणि बघ हे अगोदरच तर लोक असे बोलतात. आणि बघ तू तरी मी तुझी सेवा केली तरी तू माझ्याशी बोलत नाही. मग आता मीच बोलणार नव्हतो, पण आता होऊन बोलतो. न बोलावे, बोलायलाच नको होतं, परिपडीला प्रसंग, पण आता प्रसंग पडलाय म्हणून बोलतो. अगोदरच तर हाकली ते जग तुझ्या नामे, तुझ्या नावाने सर्व संत विश्वामध्ये आरडाओरडा चालू आहे. काय आरडाओरडा चालू आहे पुढं सांगतात. लटिकेची सोंग मांडीला पसारा, भिकारी तू खरा कळू आले. देवा तू जेवढं काही भक्ताविषयी सहानुभूती म्हणून जेवढं वर्णन केलं आहे ते सगळं खोटंच दिसतंय. बघा हे सगळं सोंगात्मक आहे. लटिकेची सोंग मांडीला पसारा, तू हा मी भक्त कामकल्पद्रुम आहे, हा जो पसारा मांडला आहे हे सगळं खोटं दिसतंय. आता भिकारी तू खरा कळू आले, तू जातिवंत भिकारी आहे. आता हे लक्षात आलं. खरा शब्दाचा अर्थ जातिवंत घ्या. जातिवंत भिकारी, खरा ओरिजिनल भिकारी तू आहे हे कळून आलं आहे आमच्या डोळ्यापुढे. पण आम्हाला तरी काय म्हणावं. निलाजिरी आम्ही करोनिया धीर, राहिलो आधार धरोनिया. आम्ही खुशाल तुझे झेंडे लावीत बसलो, आम्हाला वाटलं निदान आमचं नाव यादीला येईल, पण आमचं नाव यादीला नाही. नवीन 50 वर्ष पक्षात असतो ना, आम्हाला तिकीट नाही, दुसऱ्याला तिकीट, तरी आम्ही धीर धरून राहिलो, आम्हालाच मानलं पाहिजे. निलाजिरी आम्ही करोनिया धीर, आम्ही निलाजिरी लाज सोडून मनाला धीर धरून आज ना उद्या देव आपल्यावर कृपा करेल असा धीर मनाला धरून
राहिलो आधार धरून या. कुठंतरी शास्त्रात लिहिलं होतं योगक्षेममो हाम्यहम हा केसरशी उडी घालून या स्तंभ पुढी ही प्रमाण डोळ्यापुढे आधार धरून राहिलो होतो. पण आता मात्र काय होईल काय कळत नाही. कैसा नेनो आता करीशी शेवट केली कटकट त्याची पुढे. इथं त्याची शब्दाचा बऱ्याच गाथ्याचा अर्थ तुझ्या पुढे घेतलेला आहे. तुझ्या म्हणजे पाठ त्याची पुढेच आहे पण अर्थात त्या तुझ्या पुढे. तुझ्या पुढं मी जे तुझ्या नामाचं चिंतनाची जी कटकट केली वाखा केला वाखा तो केलेला वाखा आता याचा शेवट कसा होईल हे काय कळत नाही. कैसा नेनो आता करीशी शेवट. आता माझा शेवट तू कसा करशील हे काही मी जाणत नाही. तो का म्हणे काही न बोलशी देवा माझ्याशी एक अक्षरसुद्धा बोलत नाही आणि उचित हे सेवा घेशी माझी. माझ्याकडून मात्र काकड्याला तुम्ही दिसले नाही हो. बरं तुम्ही गाथा भजनाला दिसले नाही. प्रवचनाला कुठं गेले होते. हरिपाठाला दिसले नव्हते. उचित हे सेवा घेशी माझी. माझ्याकडून नुसती सेवा करून घेतो पण माझ्याविषयी मात्र एक शब्द कधी बोलला नाही असं तुकोबराय सांगतात. नाही झाले मोल कळे देता काळी कोण पाहो बळी दोघांमध्ये आम्ही तरी झालो जीवाशी उदार काही सहा धीर तुझं पाशी बहु चाळविले मागे आजीवरी आता पुढे हरी जावो निधी नव्हती जो भेटी नामाची ओळखी म्हणवणी दुःखी बहु झालो तुका म्हणे काही राहो निधी बाकी एक वेळा चुकी झाली आता. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबराय देवाकडं केलेल्या सेवेची वसुली करण्यासाठी भाया सावरून उभे राहिलेले. वा. नाही झाले मोल कळे देता काळे. देवा माझ्या सेवेचं मोल शब्दाचा अर्थ कर्ज. माझ्या सेवेचं कर्ज तुझ्यावर झालं आहे की नाही हे आता देता काळी कळे. देताना तुला कळल. कोण पाहो बळी दोघांमध्ये. तू बुडवे आहे तू ऋणको आहे मी धनको आहे. तू किती बुडवतो. बुडवण्याच्या बाबतीत तू बलवान आहे का वसूल करण्याच्या बाबतीत मी बलवान आहे हे आता कळूनच येईल. कोण पाहो बळी दोघांमध्ये कोण बलवान हे लक्षात येईल. आम्ही तरी झालो जीवाशी उदार. आता जे होईल ते होईल वसुलीच करायची. आता जीवावरच उदार झालेलो आहे. देहावर तुळशीपत्रच ठेवलेलं आहे. आम्ही तरी झालो जीवाशी उदार. आता देहावर तुळशीपत्र ठेवलं आहे. कैसा हा धीर तुझं पाशी. तूही बुडवण्याच्या बाबतीत धीर धरून एका पाहतोच आता वसूलच करतो. तू बुडव्या पद्धतीचा जो धीर धरून आहे तोही तुझा धीर किती वेळ राहतो पाहतो. इथून मागं तू अनेकाला ठकवलं आहे. असो ते बहु चाळविले मागे आजीवरी मागे बहु चाळविले. तू इथून मागं अनेकाला चाळवलं देवा पण आता गाठ तुकाराम महाराजाशी पडलेली. आता पुढे हरी जाऊ नेदी. आता तुला पुढं जाऊ देणार नाही. एखादा मनुष्यावर आपलं जर ऋण असेल किंवा आपल्या वाडवडिलाचं ऋण असेल आणि तो मनुष्य आपल्याला वडिलाचं कर्ज होतं एखाद्या माणसावर. वडील वारले पोराला जाता जाता सांगितलं आत्मा वै पुत्र नामा अशी हे सांगितलं नाही. मग आपले पैसे त्याच्यावर काही म्हातारे ना परमार्थ कर म्हणून सांगून मरतच नाहीत. पुढं आपलं हे सगळं चालू वैर अमुक तमुक हे सांगून जातात महाराज. म्हणजे मग काय कोण जाणे पण तुझी ओळख नव्हती पण आता तुझी ओळख झाली ना आता तुझी गाठ पडली. मग असा जर एखादा ऋणको असलं धनकोची जर त्याची बाजारात कुठं गाठ पडली तर धनको त्याचा हातच धरतो सावकार. चल वसुले टाक. मी ज्या गल्लीने जातो त्या गल्लीने तू जायचं सुद्धा सोडून दिलं आहे. आमच्या गल्लीने मी सावकाराच्या गल्लीने सुद्धा यायचं सोडून दिलं आहे. मग पैसे देणार कधी. नव्हती जो भेटी नामाची ओळखी. देवा तुझी माझी भेट नव्हती तुझ्या नामाची ओळखी नव्हती म्हणून बरं होतं. पण आता पुढे हरी जाऊन दे. आता तुझ्या हरी या नामाची आता ओळख झालेली आहे. मग तुझी भेटही झालेली म्हणून दुःखी बहु झालो. पूर्वी ओळख नव्हती भेट नव्हती तुझं नावही माहीत नव्हतं. आता तुझं नाव माहिती करून घेतलेलं आहे. हे जे बँका ज्यांना कर्ज देतात ना ते बँकेवाली माणसं त्याला शोधित येतातच महाराज. वैदाचे कुत्रे त्यांना प्रसन्न असतात महाराज. जसे वैदाचे कुत्रे शिकार गवशीत येतच तसे बँकेची माणसं भूविकास बँक म्हणजे विकासाच्या दृष्टीने निघालेल्या माणसाला भूमध्ये नेऊ आपलं अशी भूविकास बँकेचे कार्यकर्ते जर आले तर मग मात्र ते वसूलच करतात. तसं तुकाराम महाराज तुका म्हणे काही राहो नेदी बाकी. जोपर्यंत तुझी भेटी नव्हती तुझ्या नामाची ओळख नव्हती तोपर्यंत मी दुःखी झालो. पण आता मात्र तुझी भेट झाली तुझ्या नामाची ओळख झाली तुझ्या मनगटाला धरलंय. साधू या संताने देवाशी धरिले मनगटच धरलं तुकाराम महाराजाने. तुका म्हणे काही राहो नेदी बाकी. आता मागची काही बाकी ठेवणार नाही. एक वेळा चुकी झाली. आता एक वेळा चुकी कोणती झाली. तुझ्या भेटी नव्हती तुझ्या नामाची ओळख नव्हती ही आमची चूक झाली. पण आता मात्र तुझं नावही माहिती करून घेतलं आहे. तुझी ओळखही झालेली आणि तुझी गाठही पडली. तू मनगटाला हाता. तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजाचं असं आहे पाहिलं का त्याच्याजवळच जातात. ज्याची एखाद्याची करंगुळी हाताला आली तर तुकाराम महाराजाच्या मनगटाला धरतात.
आणि जर मनगट हाताला आलं तर दंडालाच धरतात, आणि दंड हाताला आलं तर मानगुटीच धरतात. त्याला तुकाराम महाराज सोडायचंच नाही म्हणले. आता तो का म्हणे राहो निधी बाकी, एक वेळा चुकी झाली. आता काय चुकी झाली असं ती इथून मागं झाली, पण आता मात्र बाकी ठेवणार नाही, सगळी वसुलीच करणार. पुढं तुकोबाराय सांगतात, कैसा कृपाळू हे न कळशी देवा, न बोलशी सेवा घेशी माझी. काय ऐशे बळ आहे तुझं पाशी, पाहो हरी घेशी कोणाड. पडली या ठाई तुझा थारा मारा, अवघा दाताराला पशितो. आता तुम्हा आम्हा उरी तोची बरे, कायही उत्तरे वाढवणी. तुका म्हणे मज साह्य झाले संत, म्हणवणी मात फावली हे. तुझी आधी ओळख नव्हती, तुझ्या नामाची मला भेटी नव्हती, तुझी भेट नव्हती, तुझं नाव माहीत नव्हतं, ओळख नव्हती, पण ते साधू संतांनी आम्हाला तुझं घर दाखवून दिलं म्हणले. तुका म्हणे मज साह्य झाले संत, साह्य संत झाले. आणि मग आता म्हणवणी मात फावली, आता मात्र मला बोलणं फावलं आहे आणि तुझी गाठ पडली. काय देवा कैसा कृपाळू, तू कृपाळू आहे हे न कळशी. तो कृपाळू कसा आहे हे कळेनच काय. शास्त्राने तुझं कृपाळू म्हणून वर्णन केलं आहे, तैसा नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. भगवंत कृपाळू आहे, दयाळू आहे, हे जे वर्णन केलं हे न कळशी देव, हे काही कळत नाही. का बरं? सेवा घेशी माझी अन्न बोलशी. माझी सेवा घेतो पण माझ्याशी मात्र एक अक्षर बोलत नाही. पाहतो आता तुझा बेतच पाहतो. काय आयशे बळ आहे तुझ्यापाशी, तुझ्यापाशी असं कोणतं बळ आहे ते पाहतोच. आता पाहो हरी घेशी कोणाड, पाहतो आता तू कोणाच्या आड लपतो. असं आहे का? एखादं खट्याळगीर एक राहते ना, ते म्हणतो तू कोणाच्या आड लप, तू कोणाच्या आधाराने राहा. आता मात्र वसुलीच करणार. पाहो हरी घेशी कोणाड, कोणाला आड घेतो, तू कोणाच्या आड लपतो तेही मी पाहतो. कारण कोणाच्या आड लपणार देव? संताच्या आड लपाव तर संतांनीच यांना पाठिंबा दिला आहे. खाल शेवटच्या चरणात तुका म्हणे माझं साह्य झाले संत. मग पाहू तू कोणाचा आडोसा घेतो. पडली या ठाई तुझा थारा मारा, अवघ्या दातारा लपशी तो. दातारा लपशी तो अवघा थारा मारा, तुझा ठाई पडियाला. तेव्हा तू जिथं जिथं लपतो त्या सगळ्या थारा, थारा म्हणजे लपण्याची जागा, लपशी तो थारा लपण्याची जागा, आणि मारा, थारा मारा शब्दाचा तसा सद्गुरू नथुसिंग महाराजांनी एकच अर्थ घेतला. थारा मारा म्हणजे लपण्याच्या जागा, पण कंदरकर महाराजांनी दुसरा अर्थ आहे. मारा म्हणजे मारा करण्याचं जे तुझे बळ येतं, स्थानं येतं, ती सगळी स्थानं आम्हाला ठावी झालेली आहे. सैनिकामध्ये सैन्याला परशत्रूच्या लपण्याच्याही जागा आणि परशत्रूकडं असलेली युद्ध करण्याची सामुग्री ही सगळी ज्ञात असते महाराज. आणि ज्याला ही ज्ञात असते तोच मात्र युद्धात जिंकतो. काही माहीत नाही काय नाही, आपलं ढालं तलवारी गोंतले हे करण ने म्हणे मी झुंजार कायचा झुंजो, त्याने युद्धात पडूच नाही महाराज. त्याने आपल्या विना चिपळ्या घ्यावा, काकडा पारा करावं, बरं असं. पडियाला ठाई तुझा थारा मारा, सगळं ठाऊक पडलेलं आहे. तुझी थारा म्हणजे लपण्याच्या ठिकाणी, मारा मारा करण्याचं जे बळ आहे ते बळ अवघा दातारा लपशितो. तू जिथं लपतो ते सगळं ठाऊक झालेलं आहे. आता तुम्हा आम्हा उरी त्याची बरे. देवा तुमच्यात आणि आमच्यात उरी म्हणजे अंतर आहे तोच बरं आहे. कायही उत्तरे वाढवणी. आता जास्त बोलून काय वाढवायचं नाही आपल्याला. जास्त बोलल्यावर उगं भांडण पेटल, म्हणून आपल्यात अंतर आहे तोपर्यंतच बरं आहे. पण मग मात्र तुकोबार आहे, तुम्हाला एवढं तुम्ही धाडस धरलं कसं? तुकाराम महाराज म्हणतात मला पाठिंबा चांगला भेटला. तुका म्हणे मज साह्य झाले संत, आणि म्हणून मात फावली. मात म्हणजे बोलणं, फावली म्हणजे प्राप्त झालं. आज मी का बोलणं, हे बोलणं मला का प्राप्त झालं? कारण मला संत पाठिंब्याला भेटले. आणि पाठिंबा संताचा बळकट असल्यामुळं देवा तू कोणाच्याही आड लपला, कुठंही लपला तरी ते सगळं आज माझ्याकडून सेवा घेतो, पण माझ्याशी बोलत का नाही हा जाब मी तुला विचारल्याशिवाय आज राहणार नाही. चुकलिया आम्हा करीत असा दंड, हक्काशी का खंड पांडुरंगा. चाळविली एके रिद्धी सिद्धीवरी, तैसा मी भिकारी नव्हे देवा. कामी येथे गुंतो मांडोनी पसारा, मागुता दातारा दंबासाठी. केले म्या जतन आपुले वचन, ठाईचे धरून होतो पोटी. तुका म्हणे ताळा घातला आडाखी, ठावे होते शेखी आडविशी. या अभंगामध्ये तुकोबार आहे. देवा मी तू बुडवे आहे हे मी पहिलंच जाणून होतो, आणि आम्ही हक्क ज्या आमच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या तर देत नाही, पण सेवेला चुकलो तर आम्हाला मात्र शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी शहाणा होऊनच तुझ्या पुढं मी आज वसुलीला उभा राहिलेलो आहे. तुकोबार आहे सांगतात चुकली आम्हा करीत असा दंड. इथं सेवा पदाचा अध्यार घ्यावा. आमच्याकडून काही सेवा चुकली तर आम्हाला दंड करता. सकाळी काकड्याला तुम्ही दिसले नाही, मग तुम्ही दुपारी भाजनाला दिसले नाही, कीर्तनाला दिसले नाही, आमच्याकडून एखादी सेवा चुकली तर आम्हाला दंड करता. बरं आम्ही इथून मागं ज्या नियमाने सेवा केल्यात
त्याचं ऋण तुझ्यावर आहे, तर त्या बाबतीत तू काही बोलतच नाही. हक्काशी का खंड पांडुरंगा? जे आम्ही हक्काशी म्हणजे कराराने ठेवलेली जी रक्कम आहे किंवा आमचं जे हक्काचं आहे, आमचं जे कष्टाचं आहे ते देण्याच्या बाबतीत तू खंड का करतोस? हक्काशी का खंड पांडुरंगात? खंड करणे म्हणजे त्या बाबतीत तूट ठेवणे, बाधा आणणे, न देणे, बुडविणे, हे का करतोस देवा? इथून मागं तू अनेकाला ठकवलं आहे, पण मी मात्र आता माझं जे हक्काचं जे माझं मूळचं मागणं आहे तेच मागणार. इतरत्र काही देणार नाही, इतरत्र काहीही घेणार नाही. चाळविली एके रिद्धी सिद्धीवरी तैसा मी भिकारी नव्हे देवा. मी माझी सेवा निष्काम आहे आणि त्या निष्कामतेचंच फळ अभिलाषित आहे की तू मला सगुण रूपाने येऊन भेट द्यावी. हे दुसरं काही देऊन मला चाळवू नको. मी काही तसा भिकारी नाही. तू इथून मागं अनेकाला चाळवलं आहे. चाळविली एके रिद्धी सिद्धीवरी, कायला रिद्धी दिली, ऐहिक ऐश्वर्य सिद्धी दिली, काही पारत्रिक ऐश्वर्य किंवा रिद्धी सिद्धी दिल्या, असं चाळविली, त्यांना चाळवलं. जारे चाळवी बापुडी, कोणी धरतील ती गोडी. ज्याला चाळवायचं त्याला चाळवतो. चाळवणे काय? मला चाळवायची गरज नाही देवा. तू रिद्धी सिद्धी देशी, आम्ही चुंबळे न होतैशी. काय तुकाराम महाराजांनी शब्द वापरले. देवा तू रिद्धी सिद्धीला बोलणारे आम्ही असे सामान्य समजू नको. तैसा मी भिकारी नव्हे देवा. मी काही रिद्धी सिद्धीला बोलणारा भिकारी नाही आहे. वा, भिकारीची चांगली व्याख्या आली इथे. कामी येथे गुंतो मांडोनी पसारा, मागुता दातारा दंभासाठी. आणि ती रिद्धी सिद्धी घेऊन कामी येथे गुंतो, रिद्धी सिद्धी घेऊन इथं मी का गुंतो? हे सिद्धीला विपिसे कोण तया पुसे, नेने राजहंसे पाणी काही. त्याला मांडोनी पसारा, रिद्धी सिद्धीचा पसारा मांडून इथे मी का गुंतो? तो का म्हणे हा हो प्रपंच गाडा थोरली ते पिढा रिद्धी सिद्धी. तो कोबरारी इतरत्र रिद्धी सिद्धी थोरली पिढा आहे. नाही म्हटले त्याने लोकांची कामं होतात. अरे जगरुडीसाठी घातला दुकान, जगरुडीसाठी तुम्ही दुकान घातला रिद्धी सिद्धीचा, पण जातो नारायण अंतरून. मूलभूत भगवंताशी आपल्या अंतर पडतो. म्हणून देवा मागोता दातारा दंभासाठी रिद्धी सिद्धीचा पसारा मी मांडणार नाही. केले मी जतन आपुले वचन, ठाईचे धरून होतो पोटी. मी माझं वचन जतन करून बसलेलो आहे. किंवा आपल्याला निष्कामतेचंच फळ हवं आहे. ठाईचे धरून होतो पोटी. पूर्वांपार अंतकरणामध्ये ठाईचे मूलभूत धरून ते बसलो होतो, तेच मला हवं आहे. दुसरं काही हवं नको आहे. तो का म्हणे ताळा घातला आडाखी, ठावे होती शेखी आडविशी. शेखी म्हणजे शेवटी, आडविशी देता वेळी तू शेवटी आडवतोस. मूलभूत आहे जे आम्हाला हक्काचं आहे ते देत नाही. दुसरंच काय? विधानसभा द्यायची म्हणजे विधान परिषद घ्या. अरे मुख्य द्यायचं तिला सोडून गौनच देत बसतो. हे सगळा मी ताळामोळा घालूनच तुझ्या पुढं बसलेलं आहे. ताळा शब्दाचा अर्थ मेळ घेतलेला आहे. तो का म्हणे ताळा घातला आडाखी म्हणजे तर्काने. ह्या सगळे मागचे पुढचे इतिहासाचा अभ्यास करून तर्काने मी मेळ घालून बसलेलो आहे की हा शेवट देते काळी. बरोबर महत्त्वाचं द्यायचं तर गौनच देतो हा बाबा, रिद्धिसिद्धी देऊनच पाठवून देतो. पण आता मात्र मुख्यच घेतल्याशिवाय राहणार नाही, असा तुकोबरायचा सकारात्मक निर्णय आहे. कृपावंता कोपन धरावा चित्ती, छळू वक्रोक्ती स्तुती करू. आम्ही तुझा पार काय जाणू देवा, नेणो कशी सेवा करावी ते. अनंता, अरूपा, अलक्षा, अच्युता, निर्गुणा, सच्चिता, सर्वोत्तमा, चांगलीही नामे घेतली ठेवणी, झालाशी लहान भक्ती काजा. तुका म्हणे तुझ्या पायावरी सदा मस्तक गोविंदा असो माझा. या अभंगामध्ये इथून मागचे देवा 2-4 अभंगात तुला चांगलं मोती साबण लावून धुतलं. वा, उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, काय आहे ते. तर चांगलं धुतलं. पण देवा काय बोललं असेल त्याची क्षमा मागा. काय तुकोबरायचं असेल बघा ना. बरं, कृपावंता कोपन धरावा चित्ती, छळू वक्रोक्ती स्तुती करू. देवा वक्रोक्ती छळू, वक्र बोलण्याने मी तुला, वाईट बोलण्याने, दुष्ट बोलण्याने तुला काही छळलं असेल, तुला मानसिक त्रास झाला असेल, अथवा मी स्तुती केली, माझी स्तुती काय अलंकारिक नव्हती, रसयुक्त रसनिष्पत्ती नव्हती, त्याच्यात काही असं काही नव्हतं, स्तुती केली असेल किंवा वक्रोक्तीने छळलं असेल, तर देवा कृपावंता देवा कोप न धरावा. देवा तुम्ही याविषयी काही कोप धरू नका, तुम्ही कृपावंत आहात. आम्ही तुझा पार काय जाणो देवा. वरचा अभंगन हा अभंग पाहिल्यावर वाटतं काय महाराज एका क्षणात पालटले नाही. आम्ही तुझा पार काय जाणू देवा. देवा तुझा पार आम्हाला काय कळणार आहे. नेनो कैशी सेवा करावी, ते तुझी सेवा कशी करावी कळत नाही. व्यंग बोलून करावी का सांग बोलून करावी हे काही कळत नाही. वा, तुझा पारही कळत नाही आम्हाला. तू अपार आहे. तू कसा आहे. अनंता,
अरूपा, अलक्षा, अच्युता, निर्गुणा, सच्चिता, सर्वोत्तमा. देवा तू अनंत आहे. देश, काळ, वस्तू या भेदाने तुझा अंत होत नाही. अरूप आहे, तुला नावरूप नाही. वा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेत. तुला रूप नाही. अलक्ष, किती लक्ष लावणी अंतरी पाहायला प्रयत्न केला तरी तू अलक्ष, तू लक्षात येतच नाही. अच्युता, च्युती न होणारा तू आहे. निर्गुणा, गुणाचा तुझ्या ठिकाणी लवलेशसुद्धा नाही. सच्चिता, सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सर्वोत्तमा, सर्वांमध्ये तू उत्तम आहे. देवा चांगली ही नामे घेतली ठेवणी. ही चांगली नावं तू तुझ्याकडं सगळी ठेवून घेतलेली आहे. ही चांगली नामे ठेवणी घेतली, तू स्वतःला लावून घेतलेली किंवा स्वतःकडे ठेवलेली आहे. झालाशी लहान भक्ती काजान, भक्ताच्या कार्यासाठी मात्र तू लहान होतो. ही चांगली नावं देवाने ठेवून घेतलेली आहे. जुन्या काळामध्ये नावं फार चांगली ठेवली जायची. मला मुलींची म्हणजे महिलांच्या नावामध्ये तीर्थाची नावं राहायची. गंगा, सरस्वती, भागीरथी, चंद्रभागा, नर्मदा, तीर्थांची नाव किंवा देवीची नावं राहायची. अशी लक्ष्मी अशी नावं राहायची. नंतर नावात महिलांच्या नावात बदल झाला नंतरच्या काळामध्ये. मग बाई शब्द आला. बाई शब्द चंद्रभागाबाई, गोदाबाई, नर्मदाबाई, सिंधुबाई, कावेरीबाई, बाई. इथं जर कोणी शिक्षक असेल तर हातवर करून सांगा, सध्या हाजिरी पटावर बाई नाव जोडलेली एखादी जर मुलगी असेल, ₹1 बक्षीस घेऊन जावा. आता हजेरी पटावर तुम्हाला हे ज्या आबाई, बाई, अक्का हे शब्दच राहिले नाही महाराज. वा आता जर मुंबईचा मुलगा जर एखाद्या आपल्या अशी त्याची आई असेल, तिला जर आबाई म्हणला तर ती आई स्पष्ट सांगेल हे माझं बाळच नाही महाराज. वा हे शब्द मावळले की ज्याच्यात प्रेम होतं. काही नावं ठेवतात मुलीची, खताच्या गोण्याची, सोफाला, उज्ज्वला, ही खताच्या गोण्याची नावं येतात. म्हणजे ज्याला दिली त्याचं खतच झालं पाहिजे. बघा एकाने 2020ला बातमी होती टी व्हीला, कोरोनाच्या काळात एकाला मुलगी झाली, त्याने ते मुलीचं आठवण म्हणून मुलीचं नाव कोरोना ठेवलं आहे. बरं ठेवलं का ठेवलं तर ती ज्यावेळेस उपवर होईल, ज्याला दिली जाईल त्याच्या जीवनात ती महामारी पुन्हा येईल ना. आणि म्हणून हे काय कुठं नावं ठेवायचे का, कोरोना कुठं काय काही नावं ठेवतात. जुन्या काळात मुलांच्या नावामध्ये सुद्धा माणसाच्या नावामध्ये देवाची नावं राहायची. त्या देवाच्या नावामध्ये तर राम नाव असलेली असंख्य नावं आहेत मला, की ज्या नावामध्ये राम येतो. काय या भारताची रामाविषयी, रामरायाविषयी प्रेम आहे महाराज. खरंच अनेक नावामध्ये राम शब्द आहे. बघा आता जर एकेकाने एक सांगितलं तर बघा तुम्ही, पहिलं नाव मी सांगतो श्रीराम. बोला कोणाला काय आठवत असेल तर सांगा, आणि झालेलं परत आलं नाही पाहिजे. हां रामराव, आत्माराम, राजाराम, सीताराम, रामदास, आसाराम. बरं ते मग घेतलं चांगलं झालं. हां पुढं, हां पुढं बोला शांताराम. नवीनच सापडणार बघा तुम्ही. हां भोजीराम, परशुराम, हां तुळशीराम, धोंडीराम, कोंडीराम, तुकाराम महाराज, हां मोतीराम. मुलं सखाराम. मुलं जर जगत नसतील तर अशी बेडब नाव ठेवली जायची. केरू, धोंडीबा, कोंडीबा, कचरू. कारण आमच्या मुलाला दृष्ट होते असं जुन्या लोकांचा माणूस. जरी ठेवली तरी त्यात देवाचं नाव कोंडीबा, कोंडीराम, धोंडीराम. राम नावाने अलंकृत झालेली असंख्य नावं या भारतात होती महाराज. दुर्दैवाने आता ती नावं ठेवली जात नाही. काही नावं ठेवतात. एकाने मुलाचं नाव ठेवलं चकदुम. वा ते काय पखवाजाचा बोल वाजितोय का काय. एका ठिकाणी गेलं, मुलाचं नाव काय म्हणजे टार्झन. हे कोणत्या शाखेची, तर मला वाटतं कंबोडियाहून नाव आलं असावे. एकाने मुलाचं नाव ठेवलं विकी, त्याने घरच विकून टाकलं महाराज. नाव सार्थक केलं. असं चांगली नावं पाहिजे. इथं बसलेल्याला तरी विनंती आहे की आपल्याला मुलगा नातू झाला तर त्याचं नाव लहानपण आपल्या हातात येईल. त्याचं तुम्ही ज्या नावाने पुकाराल, ठेवल्या बाळका का उपजल्या बाळकाशी नाव नाही त्यापाशी, ठेवलेली नावेशी ओ देत उठे. आपण नाव तरी चांगलं ठेवलं पाहिजे. पण मला वाटत नाही हे आपल्या हातात राहिले म्हणून आता ते हाताबाहेरच गेलं आहे. बरं असो, चांगली नामे घेतली ठेवून. झालाशी लहान भक्ती काजा. तो का म्हणे तुझ्या पायावरी सदा मस्तक गोविंदा असो माझे देवा. काय वाकडं बोललं असेल, चांगलं बोललं असेल तू क्षमा कर. तुझ्या पायावर माझं सदैव मस्तक आहे. तो का म्हणे तुझ्या पायावरी सदा मस्तक गोविंदा असो माझा. तुझ्या पायावर माझं सदैव मस्तक असो तुकोबराय म्हणतात. पुढं तुकोबराय सांगतात, आता तुझा भाव कळो आला देवा. ठकोनी सेवा घेशी माझी. टाकोनी साकडे आपुले माथा. घातलं या संता वरी भार. स्तुती करून या पेटीला डांगोरा. ते कोण दातारा साच करी. जातीचे वाणी मी पोटीचे कुडे. नका मज पुढे ठकाठकी. तुका म्हणे नाही आले अनुभवा.
आधीच मी देवा कैसा नाचू या अभंगामध्ये तुकोबराय देवा तुझा सगळा अभिप्राय कळाला. तू फक्त आमची सेवा घेतो आणि आमच्याकडून तुझा प्रचार करून घेतो, पण आम्हाला जर काही द्यायचं असेल तर मात्र ते संतांकडे ढकलतो. हा सगळा अनुभव तुझा मला कसा आला आहे आजच्या अभंगात तुकोबराय सांगतात. आता तुझा भाव कळू आला देवा. भाव शब्दाचा अर्थ होतो अभिप्राय. पुढच्या माणसाच्या बोलण्याचा भाव, पुढच्या माणसाच्या बोलण्याचा अभिप्राय कळाला पाहिजे. एका बाईने बाजारातून गहू घेऊन आली. शेजाऱ्यांनी विचारलं, वैंस काय आणलं हो? म्हणजे गहू आणले. कसे आणले? आता तिच्या बोलण्याचा अभिप्राय काय? हे म्हणते पिशवीत आणले. तसं नाही, कोण्या भावाने आणले? म्हणजे धाकल्या भावाने आणले. आता काय करावं? त्या बोलण्याच्या बाईचा भाव काय, अभिप्राय काय, पुढच्या माणसाला ते कळलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात तुझा भाव कळाला आहे आता आम्हाला, तुझ्या बोलण्याचा अभिप्राय कळाला आहे, तुझं सगळं आता तुझा भाव म्हणजे अभिप्राय कळू आला देवा. देवा हे सगळं कळलं. काय? ठकवणी सेवा घेशी माझी, थापा मारून माझ्या सेवा घेतो. मी तुमचा उद्धार करणार आहे, काळजी करू नका. मग सेवा करत राहा, करत राहा, चालत राहा. मग ठकवणी सेवा घेशी माझी. आणि ज्यावेळेस माझ्या उद्धाराचा विषय येतो त्यावेळेस म्हणतो वा हे संतांकडे वा आपल्याकडे काय नाही, सेवा तुझी करून घेतो. मग असं का नाही सांगितलं संतांची सेवा कर, सेवा माझी करा, सेवा आपली करून घेतो. आणि उद्धाराचं काही साकडं असेल तर ते संताच्या माथी मारतो. टाकुनी साकडे आपुले माथा घातला या संतावरी भार. आपुले माथा साकडे टाकुनी भार या संतावरी भार घातला. आपुले माथा आपल्या माथ्यावर असलेलं भक्ताच्या उद्धाराचं ओझ, साकडं, संकट टाकुनी ते टाकून दिलं. कुठं टाकलं? संतावरी भार या संतावरी भार घातला. या संतावर तो भार घातला. आमचा उद्धार करायचा असेल तर संताकडं पाठवतो आणि सेवा करायची असेल तर इकडंच या असं म्हणतो. वा म्हणजे भजनाला आमच्याकडं, जेव्हा टायमाला दुसऱ्या धर्मशाळेत. अरे काय देवा सप्ताह धरलाय कशाला? बरं असो. स्तुती करून या पिठीला डांगोरा, हे कोण दातारा साचं करी. नुसता तो तुझी स्तुती करून घेतली आमच्याकडून, डांगोरा पिटून घेतला आमच्याकडून, हे कोण दातारा साचं करी. पण जो आम्ही तुझा डांगोरा पेटलाय तुझ्या नावाचा, ते खरं कोण करून दाखवेल? तो नामदेव महाराजाचा एक फार अभंग याच्यासारखा, घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा असा शिवदार, किंवा घेशी तेव्हा देशी ऐसा असा शिवदार. काय धरणे देवा तुझे कृपणाचे द्वार. पतित पावन सोडी ब्रीद आता देवा नवेशी अभिमानी. देवा तू पतित पावन हे जे ब्रीद तुझं लावून घेतलं आणि तू तेवढं ब्रीद सोडून टाक. पतित पावन नाव तुझला ठेवेले कोणी. तुझं ते पतित पावन नाव ठेवलं आहे कोणी हे तरी सांग. कोण्या पतिताला पावन केलं तू सांग बरं. असा नामदेव महाराजाचा सगळी चरणं भांडणारचित महाराजा असा सगळा पाठ होता, पण असो विसरून गेलो. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, देवा पण मी सामान्य नाही, जातीचे वाणी मी, पोटीचे कुडे, नका मज पुढे ठकाठकी. देवा माझ्या पुढं तरी तू ठकाठकी करू नको. का? मी जातीचा वाणी आहे, मी जातीचे वाणी, मी जातीचा वाणी आहे. पोटीचे कुडे याचा अर्थ दुसरा केला, पण गुरुवारी कंधारकर महाराजांनी केलेला फार चांगला आहे. कुडे शब्दाचा अर्थ तसा खोटे केलेला आहे काही ठिकाणी, पण कंधारकर महाराजांनी कुडे शब्दाचा अर्थ माप घेतला आहे. माप, कुड्यानी माप घालतो ना आपण, कुडं. पोटीचे कुडे, कुडे म्हणजे माप, आणि पोटी म्हणजे अंतकरणात. मी जातीचा वाणी, माप माझ्या पचनी पडलेलं आहे. मी नुसतं पाहिलं तरी सांगतोय किती पोते गहू आहेत, किती पोते ज्वारी. काही माणसं नुसती फिरायला जरी गेले ना 10 पोते होतील, 10च होतील. काही मग 50 होतील, 5च होतील. शून्य कुठं गेला देवालाच माहिती. त्याला जातीवंत शेतकरी, जातीवंत शेतकऱ्याने सांगितलं नाही एक ट्रकभर कांदा निघतो, ट्रक भरत निघतो. त्यांनी नुसतं पाहिलं ना महाराज लगेच कळतं. आमच्या वारकऱ्यात एक वारकरी, त्याला थोडा राजकारणी, तो एखाद्या मतदारसंघात नुसतं फिरून जरी आला तरी तो सांगतो कोण निवडून येईल. मला काशीनाथ बनावे त्याचं वारकऱ्यात आमच्या शिरापूरचं आहे. ते काशीनाथ बनवतं फिरून जरी एखाद्या तालुक्यातून आला तरी सांगतो तो कोण निवडून येईल. तसं तुकाराम महाराज म्हणतात, जातीचा मी वाणी, मी पोटीचे कुडे, कुडे म्हणजे माप, माप माझ्या पोटात भरलेलं आहे महाराज. मग नका माझं पुढे ठकाठकी. देवा माझ्या पुढं तू ठकाठकी करू नको. सगळी मापं मला माहिती आहेत. तू उद्धार करत असताना संताकडे ढकलतो, काम आमच्याकडून करून घेतो. आता काय झालं आहे ते सगळी सेवा तुझ्याकडून मी वसूल करून घेणार. सगळे मापं मला माहिती. तर तुका म्हणे नाही आले अनुभवा, आधीचं मी देवा कैसा नाचू. तुझा कोणताच अनुभव आम्हाला आला नाही, आणि अनुभव न येता आधीचं मी देवा कैसा नाचो. अनुभव न येता एका तिकीटच आपल्याला जाहीर होतं आहे का नाही हे माहीत नाही, आधीच बॅनर लावून बसले. अरे हो तिकीट दुसऱ्या पक्षाला असं वय घ्या, काढून घ्या, काढून घ्या. आधीचं मी देवा कैसा नाचो.
उगा नाचण्यात काही मजा आहे का? आधी काही अनुभवता आला पाहिजे तसं देवा. तुम्ही आम्हाला काही लाभ द्या, संताकडे कशाला ढकलताय? तुम्ही होऊन काही लाभ द्या, मग आम्ही मात्र त्या तुझ्या सेवेला लागू. जनपूजी याचा मज का आभार, हा तुम्ही विचार जाना देवा. पत्र कोण मानी वंदितील शिक्का, गौरव सेवका त्याची मुळे. मीपणे होतो जनामध्ये आधी, कोणी दिले कधी काय तेव्हा. आता तू भोगिता सर्व नारायणा, नको आम्हा दिना पिडा करू. तुका म्हणे हाते देशील मुशारा, तुका म्हणे खरा तोच आम्हा. ह्या अभंगात तुकोबारायांनी परत देवाशी जुळून घेतलं. सध्या महाराष्ट्रातली स्थिती ह्या सगळ्या अभंगात चालू आहे बघा. विरोधात जाते जुळून घेते, विरोधात जाते जुळून घेते. वा, आता ह्या अभंगात तुकोबाराय म्हणतात, देवा खरं सांगायचं म्हणजे तुझ्यामुळंच आम्हाला ओळखतात, नाहीतर आमच्या पुरुषार्थाने आम्हाला ओळखत नाही. खरं तुझ्यामुळं आम्हाला सगळे ओळखतात. जनपूजी याचा मज का आभार. लोक आमची पूजा करतात, आमचा सत्कार करतात, आम्हाला सन्मान देतात. हा जो महत्त्वाचा आमच्या मोठेपणाचा जो भार आहे, हा आभार मज का, हा माझ्यावर टाकू नका. का लोकांनी जी आमची पूजा केली, आमचा सत्कार केला, हे आमचा पुरुषार्थ नाही. ह्या आमच्या पुरुषार्थाचा भार माझ्यावर घालू नका. मग हा सगळा तुमचा आहे हे तुम्ही जाणा, हा तुम्ही विचार जाणा देवा. हे माझ्या पुरुषार्थामुळं माझी पूजा होत नाही, हे सगळं तुमच्या पुरुषार्थामुळं होते, हा तुम्ही विचार जाणा देवा. हे देवा तुम्ही जाणून घ्या. दृष्टांत तुकोबाराय देतात. पत्र कोण मानी वंदितील शिक्का, गौरव सेवका त्याची मुळे. पत्र शब्दात अर्थ कागद. कागदाला कोण मानतं हो? कागदाला शिक्का आहे म्हणून मानतात. नोटही कागदच आहे आणि कागदही कागद आहे. पण दुकानात नोट नेली तर चालते आणि आपला कागद का चालत नाही? कारण त्या नोटीवर राजाज्ञेची अक्षरे आधी, आणि त्या जया चामासाठी पडती तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. राजाज्ञेने त्या काळात काय चाम शब्दाचा अर्थ कागद घ्या, तर चांबड्याचं नाणं असेल, त्या नाण्यावर जर राजाज्ञेचा शिक्का असेल तर ते शिक्का ते चांबडं कुठेही नेलं तरी ते चालतं. कारण चांबड्याला किंमत नाही, राजाज्ञेला किंमत आहे. कागदाला किंमत नाही, गव्हर्नरच्या सहीला किंमत आहे. पत्र कोण मानी वंदितील शिक्का, त्याच्यावर जो शिक्का म्हणजे ठसा आहे, राजमुद्रा आहे, त्याला लोक वंदन करतात आणि त्यामुळं व्यवहार घडतात. सेवकाला जी किंमत आहे, सेवका गौरव त्याची मुळे. सेवकाला जो गौरव आहे तो राजाज्ञेच्या शिक्केमुळं, राजाज्ञेच्या मुद्रेमुळं आहे. तर सेवकाला कोण विचारतं आहे असं. मीपणे होतो जनामध्ये आधी, कोणी दिले कधी काय तेव्हा. तुझी कृपा होण्याच्या आधी, तुझी कास धरण्याच्या आधी मीपणे होतो. माझ्या जीवनाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे दोन भाग मैपदी महाराजांनी पाडलेले तुकोबाराय म्हणतात. पूर्वार्धात मी संसार केला, उत्तरार्धात परमार्थ केला. उत्तरार्धात परमार्थ केल्यामुळे मी लोकात प्रसिद्धीला आलो. पण पूर्वार्धात संसार करत असताना मला कोण ओळखत होतं? मीपणे होतो जनामध्ये आधी. मी देहूकर म्हणून मीपणा धारण करून होतो. कोणी दिले आधी काय तेव्हा. त्यावेळेस आम्हाला कोणी काय दिलं आहे आणि तुझी आता भक्ती करतो म्हणून लोक आम्हाला ओळखायला. असंच अभंग एक निळोबारायचा. निळोबाराय म्हणतात, हरिकीर्तनाच्या योगे आम्हाशी जगे जाणीजे. आम्ही देवाचं कीर्तन करतो म्हणून आम्हाला लोक ओळखतात. नाहीतरी होतो ठेवा, नाहीतरी होतो ठावा, कोठे देवा कोणाशी. नाहीतर मी कोठं होतो, काय होतो. पूर्वी मी रामलिंग या गावात राहत होतो आणि शिरूरचं कुलकर्णी पण करत होतो. संसार दशेत होतो तोपर्यंत मला कोणी ओळखत नव्हतं. पण मी जसा भगवंत तुमचा दास झालो, तुकोबारायांची कृपा झाली, तशी लोक मला ओळखायला लागले. हरिकीर्तनाच्या योगे आम्हाशी जगे जाणीजे. नाहीतरी होतो ठावा, कोठे देवा कोणाशी. नाहीतर आम्हाला कोण ओळखत होतं? मीपणे होतो जनामध्ये आधी, कोणी दिले कधी काय तेव्हा आम्हाला कोणी काय दिलं? कोणीच काय नाही दिलं. आता तू भोगिता सर्व नारायणा, नको आम्हा दिना पिडा करू. देवा आज आम्हाला जे मान सन्मानाचा भोग भेटत आहे तो सर्व तू भोगिता आहे. तू आम्हाला त्याचा भोग देत आहे. सर्व भोगितात आता तू नारायणा. या सर्व मान सन्मानाचा भोग तू आम्हाला दिलेला आहे. नको आम्हा दिना पिडा करू. म्हणून देवा आम्हाला तू आभाराची पिडा आम्हाला करू देऊ नको. आपुल्या हाती देशील मुशारा, तुका म्हणे खरा तोची आम्हा. देवा म्हणून लोक हाती आम्हाला सन्मान देऊ नको. तू तुझ्या हाताने दिला का मग आम्हाला तो गोड वाटेल. वा, लोक हाती दिला तर आम्हाला वाटेल हे आमच्यामुळंच भेटला. पण तू तुझ्या हाती दिला तर आणखी चांगलं राहील. आपुल्या हाती देशील मुशारा. लोक हाती देण्यापेक्षा तू तुझ्या हाताने जर मला मुशारा म्हणजे पगार दिला, मोल दिला तर तुका म्हणे खरा तोची आम्हा, तोच आम्हाला खरा ठरल. नाहीतर एरवी आम्हाला वाटेल की आमच्या पुरुषार्थाने आम्हाला भेटलं आहे. असो आमुची का नये तुम्हाशी करुणा, किती नारायणा आळवावे.
काय जाणा तुम्ही दुर्बळाचे जिने वैभवाच्या गुणी आपुलिया देती घेती करीती खटपटा अनिके निराळा कौतुके पाहोनिया दिवस बोटी आम्ही धरी धरी अले माप वाहतो संकल्प स्वहिताचा तुका म्हणे मग देशी कोण्या काळे चुकुर दुर्बळे होतो आम्ही. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या भेटीसाठी मी दिवस बोट मोजत आहे आणि तुम्ही आम्हाला भेट दिली पाहिजे देवा. तुकोबाराय सांगतात, आमची का नाही तुम्हाशी करुणा देवा, तुम्हाला आमची करुणा का येत नाही, आमची दया का येत नाही. किती नारायणा विनवावे तेव्हा, किती तुम्हाला विनंती करावावे, किती आळवावं आळविन करुणा वचनी, किती आळवावं. तुम्हाला आमची करुणा येऊ द्या, आम्हाला भेट द्या देवा. काय जाणा तुम्ही दुर्बळाचे जिने देवा, तुमच्या भेटी वाचून आम्ही जे दुर्बळ झालो आहोत त्या दुर्बळाचं जिनं तुम्हाला काय सांगावं. काय जाणा तुम्ही दुर्बळाचे दिने, दुर्बळ गरीब माणसं दिवस कसे काढतात तुम्हाला काय सांगावं. आणि तुम्ही मात्र वैभवाच्या गुणी आपुल्या, तुम्ही मात्र तुमच्याच नादात आहेत. वैभवाच्या म्हणजे ऐश्वर्याच्या, गुन्हे म्हणजे निमित्ताने. आणि तुम्ही तुमच्या निमित्ताने आमच्या दुर्बळाचं जिनं काय जाणार. 50व्या मजल्यावर राहायला गेल्यावर झोपडीतला आवाज ऐकायला येतच नाही महाराज. जी माणसं जशी जशी वर जाते तसं मागचं खालचा आवाज येतच नाही त्यांना. वा, मग वैभवाच्या गुणी आपुल्या देवा, तुम्ही दुर्बळाचे जिने काय जाणार. तुम्ही तुमच्या ऐश्वर्याच्या निमित्ताने आमच्या गरिबाचं जिनं काय जाणणार. देती घेती करीते खटपटा अनिके निराळा कौतुके पाहोनिया देवा. आम्ही देती घेती म्हणजे उष्ण आणतो आणि आणलेलं उष्ण परत देतो. घेती म्हणजे उष्ण आणतो, देती आणलेलं परत देतो. हे खटपटा अनिके करीती, ह्या अनेक खटपटा लाख लफडे करतो आम्ही. वा, चालू आहे. निराळा कौतुके करू आणि तू मात्र निराळा कौतुके पाहोनिया, कौतुके पाहोनिया निराळा. तू मात्र मजेने तटस्थ, निराळा म्हणजे तटस्थ राहतो, दूर राहतो आणि आमची दुरून मजा पाहतो. वा, दिवस बोटी आम्ही धरी आले माप वाहतो संकल्प स्वहिताचा. आजही दिवस गेला, देवाने भेट दिली नाही. उद्याचा दिवस गेला, परवाचा दिवस गेला, देवाने भेट दिली नाही. असं आम्ही बोटावरी माप लेखितो दिवस तुकोबाराय म्हणतात. घटिका बोटे दिवस लेखी धरोनी आमाप. हे सगळं आम्ही दिवस बोटी आम्ही धरी आले माप. आम्ही दिवस बोटी माप धरी आले. आमचे दिवस किती गेले हे बोटावर माप आम्ही धरलेलं आहे. एवढे दिवस गेले देवा, पण तुम्ही आम्हाला दर्शन दिलं नाही. वाहतो संकल्प स्वहिताचा. पण संकल्प शब्दाचा अर्थ चिंतन घ्यावं. स्वहिताचा म्हणजे कल्याण व्हावं असंच चिंतन तुझं करत आहोत. तो का म्हणे मग दिशी कोण्या काळे चुकुर दुर्बळे होतो आम्ही देवा. कोण्या काळे देशील आता मनशी कोण्या तरी काळे आहे तशी माझी बाळे. कोणत्या तरी काळात तू आम्हाला भेट दे. तो का म्हणे मग दिशी कोण्या काळे. आता जर दिलं नाही तर मग कोण्या काळ्याला देशील. पर तू जर दिलं नाही तर चुकुर दुर्बळे होतो आम्ही. आम्ही दुर्बळे चुकुर होतो. अगोदरच तर आम्ही गरीब मंडळी. पण तू काही दिलं नाही तर मग गोंधळून आम्ही सुद्धा कुचराई होतो. पाहिजे एखाद्या सेवेत आमच्या कोणी खंड पडल. म्हणून तू खंड पडू, सेवेत खंड न पडावा असं वाटत असं तर देवा तुम्हाला आमची करुणा येऊ द्या. आणि तुम्ही आम्हाला घवघवीत सगुण मेघ श्याम रूप धारण करून भेट द्या. तुम्हा आम्हा तुटी होईल यावरी आयशे मज हरी दिसत असे. वचनाचा काही न देखो आधार करावा हा धीर कोठवरी. सारीले संचित होते गाठी काही पुढे ऋणतेही निधी कोणा. जावेची नलगे कोणाच्या घरा उडाला पातेरा तुझ्या संगे. तुका म्हणे आम्हा हाची लाभ झाला मनुष्य धर्म गेला पांडुरंगा. देवा तुझी सेवा करून आम्हाला चांगलाच लाभ झाला. काय आमचं माणूसपणच माणसातून कसं उडालं या अभंगात तुको. आणि या अभंगात तुकोबाराय सांगतात. आणि त्यामुळं आता तुझ्यात आमच्यात नक्कीच तुटी पडेल, नक्कीच वियोग होईल असं आता दिसतंय. तुम्हा आम्हा तुटी होईल यावरी आयशे मज हरी दिसत असे. हरी तुम्हा आम्हा यावरी तुटी होईल. देवा तुझ्यात आणि आमच्यात आता नक्की तुटी होईल, वियोग होईल. आता मात्र युती तुटते असं दिसतंय बघा. आयशे मज हरी दिसत असे आता मात्र दिसतंय. वचनाचा काही न देखो आधार. आम्ही करावा हा धीर कोठवरी. वचनाचा काही न देखो आधार. इथं आधार शब्दाचा अर्थ चिन्ह घ्यावा. वचनाचा काही न देखो आधार. आम्ही जे तुला बोललो आत्तापर्यंत देवा तुम्ही आम्हाला भेट द्या, आम्ही केलेली सेवा त्याचा तरी मोल द्या. खरं तर तुम्ही होऊनच भेट द्यायला पाहिजे. आमच्या सेवेची अभिलाषा नाही ठेवली पाहिजे. तरी बी आम्ही सेवा करतो तिथं त्याचं तरी मोल म्हणून आम्हाला भेट द्या. पण आम्ही जे आत्तापर्यंत तुम्हाला जे काही बोललो ते काही फलद्रूप होईल असं काही दिसत नाही. आधार शब्दाचा अर्थ चिन्ह. ते काही फलद्रूप होईल असं काही चिन्ह दिसत नाही. वचनाचा काही न देखो आधार. आत्तापर्यंत आम्ही जे काही बोललो ते फलद्रूप होईल असं काही चिन्ह दिसत नाही.
करावा हा धीर कोठवरी, मग कोठवर हा धीर धरावा की तू आम्हाला दर्शन देशील म्हणून. आता तुटी पडतेच बहुतेक, पडली ती पडतो मामाशी तुटी असं. सारिले संचित होते काही होते गाठी काही, पुढे ऋण तेही निधी कोणी. देवा आत्तापर्यंत आमच्याकडे जे पुण्यात्मक संचित होतं ते संचित आमचं आता सरलेलं आहे आणि ते सर्व संचित सरलं. गाठी जे सारिले संचित होते काही गाठी संचित होते ते सारले संपलं. माझ्याकडे जे पुण्यात्मक होतं आता दुसरीकडून कोणाकडं आणावं तर कोणी द्यायलाही मोकळं नाही. पुढे ऋण तेही नेदी कोणी, पुढं कर्ज काढून काय आणावं आणि त्या आधारे तुझे पाय धरून राहावं तर तेही संपलेलं आहे. पुढे ऋण तेही कोणी निधी कोणी, पुढं आम्हाला कर्जही कोणी द्यायला तयार नाही. जावेची न लगे कोणाच्या घरा ओढ्याला पातेरा तुझ्या संगे. आत्तापर्यंत पुण्य होतं, तुझी सेवा केली, आता ते पुण्यही संपून गेलं. कुठून आणावं तर कर्जही कोणी द्यायना आणि मग पार माणसात आमची पतच उडाली. जावेची न लगे कोणाच्या घरा, कोणाच्या घरी जायची गरजच राहिली नाही. का उडाला पातेरा तुझ्या संगे पातेरा उडाला म्हणजे संपला. पातेरा म्हणजे पत, इज्जत. आमचं जे वजन होतं ते वजनच संपलं, पतच राहिली नाही आता. वा, तो का म्हणे आम्हा हाची लाभ झाला, मनुष्य धर्म गेला पांडुरंगा. तुझी सेवा आत्तापर्यंत केली त्याचा एकच लाभ झाला, काय, आमचं माणूसपणच गेलं. वा, गण आणि गोत्रज सर्व हसताती मज, गेले याचे मनुष्यपण येणे सांडियले लाज, विनवितो शिंपीनामा संत चरणीचा रज. वा, देव. आता इथून पुढं 8 अभंग असे एक शब्द देवाविषयी डबल वापरलेले सापडतील बघा. असं आपल्या संत वाङ्मयामध्ये संतांचं हे वैशिष्ट्य आहे, एक शब्द डबल वापरून वर्णन करतात जीवाचं, एकच विशेषण डबल वापरून वर्णन करतात संतांचं, एकच विशेषण डबल वापरून वर्णन करतात देवाचं. जीवाचंही कधी असं डबल विशेषण वापरून वर्णन केलेलं आहे. पण जीवाविषयी विशेषणं जरा जीवाचा पराक्रम पाहूनच वापरलेले. देवा मी चांडाळ, हे बघा एकच विशेषण डबल वापरलं आहे. मनता लागत आहे वेळ, नसे पाहता भूमंडळ, ऐसा मंगळ कळ दुसरा. जीवाचं वर्णन केलं आहे एक विशेषण डबल वापरून. कधी संताचं वर्णन एकच विशेषण डबल वापरून करतात. संत उदार भरले आनंद भांडार, किंवा असे अनेक प्रमाण येते संताच्या बाबतीत की संताचं वर्णन तुकोबरायाने संत नाथ महाराजांनी केलेलं आहे. उदार भक्त त्रैलोकी बात जयाची, असं अनेक एक विशेषण डबल. तसं देवाचंही वर्णन करत असताना एकच विशेषण डबल वापरलेलं आहे. पण सार्थका त्यामध्ये दोन्ही विशेषणाचे काही 2 स्वतंत्र अर्थ दिलेले नाहीत, एकच अर्थ दिले. ज्याला स्वतंत्र करावे वाटत असतील, जे शिकवा अति जिज्ञासा होवे ताहिने तत्र देखील येवे, निश्चलता चिनलेलं आहे. देव मजूर नाही उजूर शेवे पुढे, देव गांढ्याळ देखुन्या बळल पतसे, देव तरी काही तुका म्हणे राई तरी मोठी. या अभंगामध्ये तुकोबराय देवाला एकच विशेषण डबल वापरून देवाचं गोड वर्णन करतात. देव मजूर नाही उजूर शेवे पुढे, देव भक्ताचा मजूर आहे, मजूर म्हणजे किंकर. नाही उजूर शेवे पुढे, भक्ताची सेवा करत असताना उजूर म्हणजे सबब, काही हा नाही अशी सबब काही सांगत नाही. देव मजूर आहे असाही अर्थ करता येईल. देव सगुण भक्ताचाही मजूर आहे, किंकर आहे, आणि देव निर्गुण भक्ताचाही मजूर आहे. वा, दोन्ही भक्ती तिथं देवाच्या दारातच नेणार आहे. निर्गुणाची करा तो सगुणाची करा, दोन्हीच्या उपासकांची दोन्ही उपासकाला देव मदत करतो. नाही उजूर सेवेपुढे दोघांची सेवा करत असताना देव काही सबब सांगत नाही. देव गांढ्याळ देखुन्या बळ लपत असे, सगुण भक्तालाही पाहून देव भीतो. गांढ्याळ म्हणजे भित्र आहे देव गांढ्याळ. निर्गुण भक्तालाही पाहून देव भीतो. आणि देखुन्या बळ लपत असे, त्या भक्ताचं भावबळ पाहून, सगुण भक्ताचं भावबळ, निर्गुण भक्ताचं ज्ञानबळ पाहून लपतो देव. किंवा आपण यांच्यापुढं काही जाण्यापेक्षा यांना सहकार्यच केलं पाहिजे. वास्तविकता देव कसा आहे, देव तरी काही तुका म्हणे राई तरी मोठी. देव कसा आहे तर तुका म्हणे राई तरी मोठी आहे, मोहरी तरी मोठी असेल, असं म्हणजे देव सूक्ष्मही आहे आणि मोठाही आहे. भक्तासाठी लहानही होतो, सगुण भक्तासाठी लहान रूप धरून प्रगट होऊन दर्शन देतो, निर्गुण भक्तासाठी आत्मरूपाने त्याला दर्शन देतो. असं देवदयाळ साहे कोल्हाळ बहुतांचा, देव उदार थोड्यासाठी फार देव जाणे, देव चांगला तो का लागला चिरणे. हा शेवटचा अभंग आहे. देव दयाळू आहे साहे कोल्हाळ बहुतांचा, कोणी किती आले
कसं गारानं केलं, कसा गोंगाट केला, कोल्हाळ म्हणजे गारानं, गोंगाट, उपद्रव कसाही केला तरी देव त्याचं सहन करतो. देव उदार, थोड्यासाठी फार देव जाणे. देव उदार आहे, देव उदार आहे. एखाद्या गोष्टीचं महत्त्व सांगत असतानासुद्धा द्विरुक्ती केली जाते. तशाच अंगाने देव खरंच देवाचं महत्त्व सांगत असताना देव उदार आहे, थोड्यासाठी फार देव जाणे. घेतो थोडं पण त्या बदल्यात मात्र फार देतो. देव चांगला, सगुण रूपाने चांगला, निर्गुण रूपाने चांगला, तो का लागायला चरणी. तुकोबाराय म्हणतात, म्हणून तुकोबाराय म्हणतात मी त्याच्या चरणाला लागलेलो आहे. देव उदार, थोड्यासाठी फार देव जाणे. पुण्य पावन एवढेच अभंग आहेत ना. जगद्गुरू तुकोबारायांचा हा गाथा अष्टादशाह संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाची यांच्या सहकार्यातून आणि आपल्या गुरुवर्य बाबांच्या संकल्पनेतून दिवाळीला काही विद्यार्थी गावाकडे जातात. तसे तर काही कायमच गावाकडे असतात असो, पण काही विद्यार्थी गावाकडे जे जातात का जातात तर इथं काही व्यवस्था नसते. मधुकऱ्या बंद पडतात. मधुकरीला गेलं तर मधुकरी वाढतात, पण एका साधकाने जायचं किती 8-10 विद्यार्थी राहतात मधुकरीत. त्यातले जर 8 निघून गेले, 2 राहिले तर दोघांनी कशी करायची मधुकरी. मग भोजनाची व्यवस्था होत नाही. बरं इथं जर राहिलं तर मग आता संस्थेतले पाठ बंद राहतात, साधक आश्रमातले बंद राहतात, कुंभार गुरुजीचे जयराम महाराजाचे पाठ बंद राहतात. मग यांना पाठही भेटावं म्हणजे व्यावहारिक अन्नही भेटावं आणि परमार्थिक अन्न, चिंतनात्मक अन्न. तुका चिंतनेची झाली न लई अन्न पाणी, तुका म्हणे समाधान. याच उदात्त हेतूला डोळ्यापुढे ठेवून आदरणीय महाराज, आपली सत्संग समिती, हे सगळ्या मंडळीने साधकाला प्रसादही भेटावा आणि दोन्ही अंगाने भेटावा, आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही प्रसाद भेटावे. आणि म्हणून मग ही दिवाळी, ज्ञानाची दिवाळी महाराज इथं साजरी करतात. आणि वेगळं चिंतन. घरी गेलं तर कानवले लाडू भेटतील, पण इथं योगाचे लाडू, भक्तीचे कानवले, ज्ञानाची कोरडवडी सगळं इथं भेटतं आहे महाराज. वा. आणि म्हणून ही ज्ञानात्मक दिवाळी महाराजांनी आपल्या साधकांना मांडलेली आहे. उत्तरोत्तर महाराजांना भरपूर आरोग्य लाभो. महाराजांना आरोग्याची अजिबात देणगी नाही. का देणगी नाही त्याचं मी बराच चिंतनाने मला असं सापडलं आहे की महाराज सगळ्याला सहकार्य करतात. तुम्हाला कपडे नसतील कपडे घ्या, ग्रंथ नसतील ग्रंथ घ्या, म्हणजे दुसऱ्याची भावना जाणतात. दुसऱ्याला आपण काय काय सेवा करावी. तर मला असं वाटतं सगळ्या साधकाची दुःखनेच त्यांनी घेतली की काय कोण जाणे. ज्ञानोबा आहे, सगळ्या साधकाचं दुःखनं मला द्या, पण हे साधक निरोगी राहावे, साधकाला काही दुखणं, खोकला खाकला होऊ नये, यांची दुखणे मी घेतो, पण साधकाला मात्र निर्विघ्न ठेवावं. हाच एक हेतू असेल महाराजांच्या दुखण्याचा. असं वाटतं पांडुरंगाने त्यांना भरपूर आरोग्य देव आता मिळेलं आहे. एवढी चिंता म्हणजे विनवणी करायला. पण देवाने असेच त्यांच्याकडून ज्ञानसत्र घडो. आम्ही वर्षभर फिरतो, पण एवढे 2-4 दिवस आम्हाला लय कल्याणकार वाटत करतात महाराज. असं आनंद वाटतो. असो, बाबांच्या चरणी मस्तक ठेवतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. म्हणा, मीच म्हणू का? खेळो भरायचं म्हणा. पाहून म्हणतो काही चरण चुकतील. फळले तया जन्मांतर, फळले तया जन्मांतर, फळले तया जन्मांतर, फळले तया जन्मांतर. न पडे विसर नामाचा, न पडे विसर नामाचा, न पडे विसर नामाचा, न पडे विसर नामाचा. अत्यादरे हरीची भक्ती, अत्यादरे हरीची भक्ती, अत्यादरे हरीची भक्ती,
अत्यादरे हरीची भक्ती झाली विरक्ती विषयांची झाली विरक्ती विषयांची झाली विरक्ती विषयांची झाली विरक्ती विषयांची अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती काम क्रोधा गिळणे शांती काम क्रोधा गिळले शांती काम क्रोधा गिळणे शांती काम क्रोधा गिळले शांती अहंकार समाप्ती मद मत्सरा अहंकार समाप्ती मद मत्सरा अहंकार समाप्ती मद मत्सरा अहंकार समाप्ती मद मत्सरा अत्यादरे हरीची भक्ती 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 झाली विरक्ती विषयांची झाली विरक्ती विषयांची अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती झाली विरक्ती विषयांची झाली विरक्ती विषयांची अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती निळा म्हणे अचिंतन निळा म्हणे अचिंतन निळा म्हणे अचिंतन निळा म्हणे अचिंतन लागले अनुसंधान हरिरूपी लागले अनुसंधान हरिरूपी अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती लागले अनुसंधान हरिरूपी लागले अनुसंधान हरिरूपी अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती झाली विरक्ती विषयांची झाली विरक्ती विषयांची झाली विरक्ती विषयांची झाली विरक्ती विषयांची अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती अत्यादरे हरीची भक्ती ओ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. पुढील सत्र बरोबर 9:30 वाजता सुरू होईल.